नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं आरोग्याची कॅप्सूल या कार्यक्रमात स्वागत करते. आरोग्याची कॅप्सूलच्या आजच्या भागात आपल्या प्रतिभांगणमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नीना सावंत. मी नीनाताईंचं इथे स्वागत करते आणि डॉक्टर नीना सावंत यांच्याशी संवाद साधणार आहेत, त्यांची मुलाखत घेणार आहेत प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सतीश नाईक. डॉक्टर नाईक यांचंही मी इथे स्वागत करते. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये डॉक्टर नीना सावंत यांचं स्वागत करण्याची विनंती मी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या अभिनेत्री दिग्दर्शिका मीना नाईक यांना विनंती करते की मीना नाईक आपण इथे डॉक्टर नीना सावंत यांचं स्वागत करावं. डॉक्टर नीना सावंत या KM रुग्णालयातील एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहेत. गेली 30 वर्ष जवळपास लहान मुलं, प्रौढ आणि वृद्ध यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत की मानसिक आरोग्य हा खरं तर आपल्या सगळ्यांच्या जवळचा असणारा विषय आहे. दैनंदिन आयुष्य जगत असताना मानसिक आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्न आपल्याला सतावत असतात. अगदी नातेसंबंधांमध्येही मानसिक आरोग्यामुळे अनेकदा दरी निर्माण होत असते. व्यावसायिक आयुष्यातही आपल्याला मानसिक आरोग्यामुळे अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत असतं. तर मानसिक आरोग्य हा असा एक विषय आहे की जो आपल्याला अनेकदा आपल्या एकूणच वैयक्तिक, व्यावसायिक आणि संपूर्ण आयुष्याच्या उत्कर्षामध्ये अडथळा बनत असतो. आणि या विषयावरती संवाद साधत असतात डॉक्टर नीना सावंत. डॉक्टर नीना सावंत या इंडियन सायकॅट्रिक सोसायटी वेस्ट झोनच्या अध्यक्षा होत्या. त्याचबरोबर विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी स्वखर्चाने सक्षम द मेंटल वेलनेस ॲपची निर्मिती केलेली आहे आणि हे ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरती मोफत उपलब्ध आहे. या ॲपच्या सहाय्याने आपण आपलं मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राखण्यासाठी, निरोगी राखण्यासाठी आपण या ॲपचा उपयोग करू शकतो. ही विशेष सांगण्यासारखी गोष्ट आहे. आत्तापर्यंत त्यांचे जवळपास 110 वैज्ञानिक लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. व्याख्यात्या म्हणून त्या विविध स्तरावरती, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्याख्यात्या म्हणून त्या जात असतात. टेट्सच्या त्या स्पीकर आहेत. त्यांची जी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यातलं एक महत्त्वपूर्ण पुस्तक म्हणजे एका तळ्यात होती. हे पुस्तक त्यांचं सर्वाधिक खपाचं पुस्तक आहे आणि पालकांसाठी त्यांनी चाहूल तारुण्याची हे पुस्तक लिहिलेलं आहे. ग्रंथालीशी त्यांचं नातं सांगायचं झालं तर ग्रंथालीतर्फे त्यांची 2 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहे. संवाद आणि त्याचबरोबर एक वेगळं असं पुस्तक म्हणावं म्हणजे की काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. वैज्ञानिक संशोधनासाठी विविध परिषदांमध्ये त्यांना आत्तापर्यंत जवळपास 13 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. डॉक्टर नीना सावंत या केवळ डॉक्टरच नाही, अतिशय सर्जनशील असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी खूप सुंदर असं तू पुढे जा असं शीर्षक असलेलं मानसिक आरोग्यावरचं एक छानसं गाणं लिहिलेलं आहे. सर्वसामान्य माणसांना एक सकारात्मक संदेश देणारं असं हे गाणं आहे, तू पुढे जा, जे आपल्याला स्पॉटिफायवरती ऐकता येईल. तर डॉक्टर नीना सावंत यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि डॉक्टर सतीश नाईक यांच्याकडे मी पुढच्या मुलाखतीची सूत्र सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सतीश नाईक प्रतिभांगण या ग्रंथालीच्या एका उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या व्यासपीठाअंतर्गत आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवून, वैद्यकीय क्षेत्रातल्या वेगळ्या तज्ज्ञांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांच्याकडून त्या क्षेत्रामधलं ऑथेंटिक माहिती घेत असतो. या उपक्रमाचं कारण असं आहे की हल्ली यूट्यूब म्हणा किंवा व्हॉट्सॲप म्हणा याच्यामध्ये काहीही लिहिलेलं असतं आणि ते बऱ्याच वेळेला खरं मानून लोक त्यामुळे वागत असतात. तर त्यापेक्षा प्रत्यक्ष त्या क्षेत्रातले चांगले ज्ञान असलेली मंडळींना जर बोलवलं तर कुठेतरी हे सगळं मध्ये ही जी बदली दरी आहे ती साधली जाईल, हा त्याच्या मागचा उपक्रम होता. आपल्याकडे एक गैरसमज आहे. गैरसमज काय की मानसोपचार तज्ज्ञ
म्हणजे वेड्यांचा डॉक्टर. खरं एक्झॅक्टली उलट आहे. माणसाने वेड होऊ नये म्हणून ज्याच्याकडे जायला पाहिजे त्याला मानसोपचार तज्ञ म्हणायला पाहिजे. तर आजच्या काळामध्ये जितकं आयुष्य गुंतागुंतीचं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात गुंतागुंत वाढत चाललेली आहे, अशा वेळेला मनावर येणारे ताण हे वेगळे आहेतच, वेगळ्या स्तरावरचे आहेत. तर ह्याबद्दल जास्ती लोकजागृती करायची गरज किती आहे असं तुम्हाला वाटतं? फारच छान प्रश्न विचारला. पण आता जसं तुम्ही सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे ताण आहे. आपण इतक्या साऱ्या गोष्टी एकाच वेळेला करायचा प्रयत्न करतो, म्हणजे मल्टीटास्किंग. आजचं प्रत्येक व्यक्तिमत्व जे इकडे आहे ते मल्टीटास्किंग करतच आहे. तर ह्या सगळ्यांनी आपला ताण वाढणारच आहे. पण आपल्याला असं वाटतं की मी सहजपणे करू शकणार, मला काही त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. पण मनात चिडचिड म्हणा किंवा आपलं नियंत्रण, झोपेचं नियंत्रण जातं. मग आपण जेवण कधीही खातो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा शरीरावर परिणाम होतो आणि त्याचा डबल परिणाम मनावर होतो. पण हे आपल्याला सांगणार कोण? कारण मानसिक आरोग्य ह्याबद्दल कधीच कोण चर्चा करत नाही. आपल्या सर्वांना शारीरिक स्वास्थ्याबद्दल माहिती आहे आणि फिजिकल फिटनेस ठेवण्यासाठी मला व्यायाम करायचा आहे, माझा निद्रानाश नाही झालं पाहिजे, मला माझा आहार व्यवस्थित पाहिजे, हे सगळं माहिती आहे. पण आपल्याला बालपणापासून कधीच कोणी शिकवलं नाही आहे की मन संतुलित ठेवायला थोडंसं रोज हसणं गरजेचं आहे का, तुला जे आवडतं त्या हॉबीज तू जोपासायला पाहिजे का, छंद तुला मित्रांना भेटलं पाहिजे. आणि आता युग इतकं बदललं आहे की आता फक्त सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत, सोशल कॉन्टॅक्ट्स अजिबातच नाही आहे. तर जे अटॅचमेंट होतं, जे सगळं ज्याने आपल्याला कुठेतरी आपण मन मोकळं करू शकत होतो, ती आता संधी पण आपल्याकडे नाही आहे. कारण मोजक्याच शब्दात आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचा आहे आणि समोरून आपल्याला मे बी एक इमोटिकॉन येतो, त्या इमोटिकॉनने आपणच अर्थ लावायचा की ओके माझं मेसेज ह्याला आवडलं नाही आवडलं इत्यादी. तर मानसिक स्वास्थ्य हे गरजेचं आहे हे जोपर्यंत आपण प्रत्येकजण सांगणार नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे दुर्लक्षच करणार. मग कोविड सारखं काहीतरी येतं आणि मग जनजागरूकता करतं आणि मग लगेच सगळ्यांना वाटतं की अरे हो मानसिक स्वास्थ्याकडे बघितलं पाहिजे. पण जसं स्वास्थ्याचं डेफिनेशन आहे त्याच्यातला महत्त्वाचा घटक मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य आहे. आपण अजूनपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आहे. म्हणून मी तर म्हणेन की प्रत्येक माणसाने, प्रत्येक व्यक्तींनी मानसिक आरोग्याबद्दल बोललं पाहिजे, जोपासलं पाहिजे, इतरांना सांगितलं पाहिजे, मग ती जनजागरूकता होत राहील असं आहे. पण त्याचाच एक दुसरा भाग असा आहे की आपण लहान मुलांपासूनच एक वेगळी गोष्ट करत असतो. त्यांच्या हातात मोबाईल देतो, त्यांच्या हातात बाकीच्या गोष्टी देतो. कुटुंब छोटं झालं आहे, मुलांची झोप हरवली आहे. अगदी लहान बाळाला सुद्धा खूप झोप लागते. 20-24 तास तर बाळ झोपत असतं, 20-22 तास तर बाळ झोपलेलं असतं. अशा वेळेला ते आपण त्यांना देतो कुठलं तर टॉम अँड जेरी वगैरे देतो. पण आपण त्यांना सांगत नाही की टॉमने जेरीला का मारावं किंवा जेरीने टॉमची खोड का काढावी. बरोबर, ह्याचं उत्तर आपल्याकडे नसतं आणि आपण त्यांना ते देतो, सतत देतो. तर तुम्हाला काय वाटतं की कुठून आपण याची सुरुवात केली पाहिजे, कशी केली पाहिजे? तर आता लहान मुलांचं संगोपन फारच बदललं आहे. म्हणजे अगदी बरोबर, विभक्त कुटुंब आहे, दोघेही कामाला जातात, बेबी क्रॅशमध्ये ठेवलं जातं किंवा एक मोलकरीण असेल जी फोनवरच असते आणि बाळाला पण का लहान मुलाला पण एक फोन दिला असतो एंटरटेनमेंटसाठी. जरी आपण आईवडिलांना सांगितलं, जरी पालकांना माहिती आहे की स्क्रीन टाईम इतका वाढलेला आहे, नाही द्यायला पाहिजे, पण पर्याय नाही. कारण आपण सुट्टी काढू शकत नाही, नोकरी सोडू शकत नाही आणि मॉनिटर कोणच करत नाही. म्हणजे सगळे पालक येतात आणि म्हणतात माझं मूल खूप हुशार आहे, त्याला मोबाईलचं सगळं समजतं, तो ईमेल सुद्धा पाठवू शकतो, मे बी 3 वर्षाचा असेल, 4 वर्षाचा असेल. तर ह्याच्यात म्हणजे अभिमानास्पद काहीच वाटत नाहीये. तुम्ही त्या मुलाला ज्याला अजून
ABCD शिकायचं आहे, तुम्हाला फार समाधान वाटतं की तो ईमेल पाठवतोय, पण तो ईमेल पाठवतोय त्याबरोबर तो काय बघतोय, यूट्यूब उघडतोय का, नेटफ्लिक्स उघडतोय का, कारण त्याला सांभाळ करणारी जी मुलगी असेल ती ते उघडून बसली असेल. त्याचं तो काही गोष्टींचं अनुकरण करेल. म्हणजे टॉम जेरीला मारतो, हे का मारतो माहित नाही, पण हे बरोबर आहे कारण प्रत्येक एपिसोडमध्ये टॉम जेरीला मारतोच आणि जेरीची खोड काढतो. तर कुठेतरी हे बिंबवलं जातं ना की ही वागणूक योग्य आहे, अशाच प्रकारचं वर्तणूक चालते आणि कोण सांगायला नाहीच आहे, कारण कोणीही मॉनिटर केलं नाही तू आज टॉम अँड जेरी किती वेळ बघितलाय, त्याच्यातून तुझी काय समज आहे, हे कुठलेच आई पालक विचारत नाही मुलांना. शाळेतून जरी आले तरी विचारत नाही तुम्ही शाळेत काय केलंय का, कशा प्रकारे मित्रांशी बोलला, कोणाला पडलेलंच नसतं. आता मुलाला शांत करण्यासाठी मोबाईल चिटकवला हे फार सोपं झालंय. हे कधी बदलेल माहीत नाही. आत्ता जे फिगर्स येतात आहे सोशल नेटवर्किंग साईट्सवर होणारे अडिक्शन म्हणजे व्यसन झालं आहे, सोशल मीडियाचं व्यसन झालं आहे. ते आजच्या आपल्या भारताचे फिगर्स असे आहेत की ते जवळजवळ 8 कोटीपर्यंत पोचलेत. 8 कोटी आपली तरुण पिढी ह्याच्यावर व्यसनाधीन झाली आहे. स्क्रीन टाईम मोर दॅन 6 to 8 hours. आणि ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे शाळेत अलाव करत नाही म्हणून फक्त तेवढाच काळ त्यांची सुटका आहे, पण ट्युशनला जाताना मोबाईल घेऊनच जातात, कारण मग आई फोन करते आणि मी आता निघालोय एवढं सांगायचं असतं. पण जाता येता तो पॉर्न बघतोय का, तो इतर काय करतोय का, गेम किती खेळतोय ह्याची आपल्या कुठल्याच पालकाला माहीत नसतं. आणि जरी आपण ते ॲप लावले आणि जरी चाइल्ड कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला, पण आपण संवादच केला नाही आपल्या मुलांशी, तर त्याचा उपयोग काय. तर चूक इकडे होतीये की आपण संवाद करायचं विसरलोय आणि तो कुठेतरी परत आला पाहिजे आपल्या आयुष्यात. टेक्नॉलॉजी तर आता इतकी फास्ट होते आणि मे बी AI विल रिप्लेस, वेदर AI रिप्लेसेस अँड बिकम्स अ पेरेंट, वन डझंट नो. आय डोंट नो व्हॉट इज द फ्युचर फॉर अस. पण तोच प्रश्न आता जास्त झालाय. तर त्या दिवशी मी एका लग्नाला गेलो होतो, तिथे मुलं मधल्या आता सगळं लग्न आटपलंय आणि जेवण चालू आहे, त्याच्या वेळेला मुलं बसलेली असतात. 7च्या 7 मुलं शेजारी बसली आहेत, पण एकमेकांना हाय होई काही करत नाहीत, सगळे मोबाईलवर आहेत. हे आत्ताची रियालिटी आहे. बरोबर. हां, पण या रियालिटीला मार्ग काढायला संवाद सुरू व्हायला पाहिजे. पण संवाद कशा प्रकारे सुरू करायचा, कधी सुरू करायचा, मुलांना ह्याच्यापासून कसं बाजूला न्यायचं, हे तुम्ही जास्त सांगा. तुमच्याकडे प्रॅक्टिकली लोक येत असतात. तर हे लहानपणापासूनच चालू होतं. मग जे बाळ जन्मताच आलं तर तुम्ही पण तेवढी यू ऑल्सो हॅव टू कीप युअर मोबाईल अवे. म्हणजे तुम्ही मुलांबरोबर बोलताय तर तुमचा मोबाईल तुम्ही दुसऱ्या रूममध्ये ठेवा, ड्रॉवरमध्ये ठेवा, लॉक करून ठेवा. म्हणजे यू हॅव टू बी देअर फॉर युअर चाइल्ड. तुम्ही मुलाला तेवढा वेळ दिलाच पाहिजे. मग तो रडतोय, तो जेवत नाहीये, तर नको, मला त्याला गाणं ऐकवायचं नाहीये, मी गाऊन दाखवते ना. माझा आवाज कसा आहे, त्याला काय, त्याला आईचा आवाज चालतोय, त्याला काय लता मंगेशकरनीच गायला पाहिजे का तुमच्या कुठल्या वेस्टर्न सिंगरने गायला पाहिजे अशी त्याची डिमांड अजिबातच नाहीये. मग अशा छोट्या छोट्या ज्या सुधारणा मी माझ्या नात्यामध्ये करू शकले आणि तसंच माझ्या बाळाशी रोज बोलू लागले का त्याच्याशी माझ्याबरोबर काय झालंय, मला गप्पा मारायच्या आहेत. मग असं गरजेचं नाही आहे की तू काय केलं आणि मी काय केलं. मी कुठलीही गोष्ट सांगू शकते. मला त्याच्यामध्ये बदल आणायचा आहे का चांगल्या गोष्टीचं त्यांनी अनुकरण केलं पाहिजे. मग मी गोष्ट तशी सांगू शकते, माझं उदाहरण देऊन, माझ्या ऑफिसच्या कलिगचं उदाहरण देऊन. म्हणजे ते त्याला पटतं, त्याला लक्षात येतं. आणि रोज मी काहीतरी त्याला नवीन अशा पद्धतीत सांगितलं तर तो त्याचं अनुकरण करेल आणि कुठेतरी त्याच्या वागणुकीमध्ये सुधारणा येईल आणि मोबाईलपासून लांब जाईल. पण प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल पाहिजेच पाहिजे. म्हणजे अभ्यास करायचा आहे का, तुला गुगलवर जायचं आहे का, सर्च मारायचं आहे, हे कशाला. आता आपण सगळे पुस्तकं वाचायचं बंद केलं आहे. आपले सगळ्या एन्सायक्लोपीडिया त्या लायब्ररीमध्ये मला वाटतं म्युझियम पीसेस होतील सगळ्या, कारण कोण त्याला उघडून बघतच नाही आहे. पण जर प्रत्येक पालकांनी कुठेतरी स्वतःला सांगितलं की चल आपण ह्याच्यातून शोधूया, आपण ट्राय करूया. आता किंडल आहे, आपण डिजिटल लायब्ररीज आहे, पण डिजिटलपेक्षा ॲक्च्युअल बुक्स
उघडणं जास्त महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी रुची निर्माण करायची आहे त्या लहान मुलांमध्ये की वाचायलाच पाहिजे आणि गोष्ट सांगायची आहे. तर मला वाटतंय कुठेतरी आपले आई वडील जसे आपल्याशी आपलं संगोपन झालं होतं ते कुठेतरी परत यायला पाहिजे. कारण डिजिटल रेव्होल्युशन झाल्यामुळे टेक्नॉलॉजीने सगळंच काढून टाकलंय जीवनातून आणि सगळे एकदम सोशल झालेत. म्हणजे एकटेपणा खूप वाढलाय आणि आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं की नाही माझ्याबरोबर सगळेच आहेत, व्हॉट्सअपवर माझे 100 कॉन्टॅक्ट्स आहेत, पण कोणाला कोण तुम्हाला ओळखतच नाही. बरोबर. आणि तुम्ही कशा आहात तुमच्याशी कोणच संवाद साधत नाही. इट्स अ ग्रुप डिस्कशन आणि आपण त्यालाच महत्त्व देतो आणि आपल्याला वाटतं प्रत्यक्षी माझ्याबरोबर संवाद साधला जातो. संवादाचं माध्यमच बदललंय. म्हणजे एकाच घरात आई आणि मुलगी राहत असेल तर आईला ते विचारते हाव आर यू मॉम, विचारतात व्हॉट्सअपवरून आणि उत्तर पण त्याचं व्हॉट्सअपवरूनच येतं. शेवटी एकमेकांची म्हणणंही होत नाही. पण हा जो म्हणजे बेसिकली आम्हाला सामान्य माणसांचं काय असतं की आपल्याला सायकॅट्री किंवा काय प्रश्न आहेत हे आत्ता सध्याच्या सध्यामध्ये त्याची एकंदर व्याप्ती किती आहे, त्याचा आवाका किती झाला आहे आता हे जरा. कारण आपण आता रोजच बघतो कुठेतरी आत्महत्या असतात. आत्महत्या हे सुद्धा मानसिकच कुठेतरी संतुलन बिघडल्याची गोष्ट आहे. ॲडिक्शन्स वाढायला लागलेत. ॲडिक्शन इन द सेन्स ड्रग किंवा इतर गोष्टींचे ॲडिक्शन्स. आता आपण ह्याच्याबद्दल तर बोललो मीडिया ॲडिक्शनबद्दल. हे याच्याकडे सगळ्या समाजाने लोकांनी आपण कारण शेवटी समाज म्हणा किंवा सरकार म्हणा किंवा काही म्हणा ते आपणच कोणतरी आहोत ना. त्यामुळे ह्याच्याकडे किती आवाका आहे आणि त्याकडे कसं आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण ॲडिक्शन तर तुम्ही हँडल करतच असणार नेहमी. हो, अनेक प्रकारचे ॲडिक्शन्स आहेत. म्हणजे आपण एक डिजिटल ॲडिक्शन सोडलं तर आता व्यसनाधीन आपली युवा पिढी इतकी झाली आहे. म्हणजे चरस, गांजा, वीड हे काही देशांमध्ये लिगलाइज झालेत, आपल्या देशात नाही झालंय. पण मे बी 10 वर्षानंतर हा बदल आपल्या देशात सुद्धा येईल आणि आपली युवा पिढी तर बादच झाली आहे. म्हणजे शाळेतली मुलं सेवन करतात कुठल्याही नार्कोटिक पदार्थाचं आणि ही गोष्ट पालकांना कळत नाही, लक्षात येत नाही. कारण फक्त दारू ह्याचाच वास येतो, इतर बाकी कुठल्याही अंमली पदार्थाचा वास येत नाही. आणि एस्पेशली हे जे आपण वीड म्हणतो, कॅनबिस म्हणतो, भांग म्हणतो, चरस, गांजा हे एकाच प्रकारचे आहेत. वेगवेगळ्या पद्धतीत आपल्या पानवाल्याकडे विकत मिळतात आणि कुठलंही मूल जाऊन घेऊ शकतं. इतकं सोपं झालेलं आहे. पूर्वी आपण ब्राऊन शुगर म्हणायचो, ब्राऊन शुगर ओपिओइड्स ज्याला म्हणतो, जे फार घातक असायचे. ओपिओइडचं प्रमाण अजूनही आहे, पण हे जे आत्ता नवीन पदार्थ आलेले आहेत सगळे मार्केटमध्ये, MDMA, म्याव म्याव, हे जे सगळे नार्कोटिक सबस्टन्सेस आले आहेत हे तुम्हाला सहजपणे तुमच्या पानवाल्याकडे मिळतात. इतकं सहज सोपं झालेलं आहे आणि तुम्ही त्याचं सेवन केलं की तुम्हाला ते घ्यावंसंच वाटणार. इतकं सहजासहजी आपण त्या व्यसनाकडे वळतो आणि ते व्यसनाधीन होऊन जातो. बऱ्याच पालकांना माहिती सुद्धा नसतं की आपलं मूल ह्याचं सेवन करतंय. तर हे किती घातक ठरणार आहे पुढच्या जनरेशनला. म्हणजे मियाव मियाव हे जे नार्कोटिक सगळे पदार्थ आहेत हे फार फार सोप्या पद्धतीत पानवाल्याकडे उपलब्ध आहेत. आता त्या पानवाल्याकडे कोण जाणार आणि कोण हे करणार. आमच्या मेडिकल कॉलेजेसची मुलं कितीतरी जण जाऊन पानवाल्याकडून घेऊन येतात. त्यांचं म्हणणं आहे की थोडंसं वीड घेतलं की थोडीशी तरतरी येते, थोडं छान वाटतं, अभ्यास छान होतो. पण ते छान वाटणं फार कमी वेळ असतं आणि तुम्ही व्यसनाधीन होता हे कोणाच्या लक्षात येत नाही. आणि एक महिनाभर 2 महिना मी असं थोडं थोडं घेत राहिले तर मग नंतर मला त्याच्यातून सुटकाच होत नाही आहे आणि हे आपल्या लक्षात येत नाही. आणि बरीच मुलं हॉस्टेलवर असतात, छान अभ्यास करण्यासाठी पानवाल्याकडून
चरस, गांजा ह्याचे आणि वीड ह्याचे वेगवेगळे प्रकार मिळतात. तुम्ही कुठल्याही प्रकाराचं सेवन केलं तर तुम्हाला तात्पुरती तरतरी येते, तुम्हाला वाटतं अभ्यास खूप जोमाने होतो आणि माझं परफॉर्मन्स वाढतं. पण नंतर तुम्ही व्यसनाधीन होता आणि सगळंच सुटतं. म्हणजे तुम्ही तुमचा कोर्सही कंप्लीट करू शकत नाही, ह्या अवस्थेवर पोचता. पण ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. लोकांना आत्ता मजा करायची आहे, एवढा हा आजचा दिवस छान आहे, डिझायनर ड्रग्ज आहेत, तर युवा पिढी आपली सगळी ह्याच्याकडे वाहून गेलेली आहे. लिटमस पेपर्स आहेत, हे अनेक प्रकारचे नार्कोटिक ड्रग्ज आपल्याला मिळतात, पानवाल्याकडे मिळतात, अशा ठिकाणी मिळतात की ते तुमच्याकडे पोचवले जातात. म्हणजे सगळ्या युवा पिढीला माहीत असतं कुठून माल मिळतो आणि तो कसा प्राप्त करायचा आहे. आणि आईवडिलांना ह्याची खबरही नसते, कारण आपण सांगतो की मी अभ्यासाला मित्राकडे गेलोय, आपण खाली फिरायला जातो, आपण तिकडच्या कोपऱ्याच्या पानवाल्याकडे जातो, आपण ह्याचं सेवन करतो, आपले काय डोळे लाल होत नाही, काही होत नाही, फक्त आपल्या मेंदूत ते रासायनिक पदार्थ घुमतात, त्याच्याने आपल्याला नशा चढते आणि मग कुठेतरी आपण व्यसनाधीन व्हायला लागतो. ह्याची खबरदारी घरच्यांना माहीत नसतेच, कारण फक्त दारू अशी एक वस्तू आहे ज्याने डोळे लाल होतात, आपला बॅलन्स जातो आणि व्यसन केलंय हे दिसून येतं. इतर हे सगळे पदार्थ आहेत ना, तुम्ही त्याचं व्यसन केलं हे दिसूनही येत नाही. म्हणजे ते इतकं लपवलं, छानपैकी लपवलं जातं आणि लोकांना वाटतं की मी खूप छान बोलतो, माझ्यामध्ये खूप पॉवर येते, त्यांना कॉन्फिडन्स वाटतो आणि म्हणून ह्याचं सेवन जास्त प्रमाणात करतात आणि स्टुडंट्स जास्त करतात. एक तर हॉस्टेलवर राहतात, पानवाल्याकडे हे सहजासहजी मिळतं आणि ह्याच्यावर म्हणजे पोलीस नियंत्रण तेवढे आपल्या योजना कुठेतरी कमी पडतात. आणखी एक त्याच्यामधला प्रश्न आहे की काहीतरी सिम्पटम, आता नार्कोटिक्समध्ये मी मेडिकल कॉलेजमध्ये असताना मी वाचलं होतं की त्याच्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं, किंवा माणसाचे मुलं अचानक त्यांचे खर्च वाढतात, ते कुठेतरी आपण लक्ष द्यायला हवं असं सामान्य जणांना तुम्ही सांगाल? तर आता कसं होतं ना, एक हुक्का घेतात आणि 6 लोक ओढतात. म्हणजे खर्च आम्ही वाटून घेतो, शेअर्ड खर्च. म्हणजे प्रत्येकाने तोडगे काढलेत त्याच्यासाठी, कसं आपण घरातल्यांना सांगायचं नाही. आणि कसं आहे, आई वडील दोन्ही कामाला जात असतील ना, तर आपण खर्च देतो मुलांना. पॉकेट मनी म्हणा, तुला 100 रुपये देतो, भांगची गोळी मला 5 रुपयाला मिळेल, मला पाकिट मिळेल एक एवढं भांगचं, चरसचं, गांजाचं, फार महाग नसतं आणि ते आम्ही सगळेच फुकत बसू. टर्न बाय टर्न करतात. महाग कुठल्या गोष्टी आहेत? ब्राऊन शुगर महाग आहे, हेरोईन महाग आहे, प्युअर माल त्यांना पाहिजे असेल तर ते थोडं महागात जातं. ब्राऊन शुगरवर एवढ्या लवकर जात नाही, पण दुसरे डिझायनर ड्रग्ज आहेत ज्याला रेव्ह पार्टी ड्रग्ज म्हणतात. म्हणजे हे पार्टी करतात, दारू घेतात, त्याच्याबरोबर डिझायनर ड्रग्ज असतात. लिटमस पेपर असतो, साधा पेपर असतो, जिभेवर ठेवला तर मला लगेच नशा चढते. एक्स्टसी म्हणा, MDMA म्हणा, हे सगळे नवीन आलेले अंमली पदार्थ आहेत, सहजपणे मिळतात. त्याचे अनेक ड्रग पेडलर्स आहेत, आपल्याला ते आणि आपण त्याचं सेवन केलंय हे कोणाला कळत नाही. फक्त आपण छानपैकी गप्पा मारतो, रमतो, हसतमुख असतो आणि आपला कॉन्फिडन्स खूप भारी असतो आणि सगळ्यांना वाटतं कॉन्फिडन्स वाढलाय, माझी स्मरणशक्ती वाढली आहे, मी छान म्हणजे मी गाणं म्हटलं, मला नाहीतरी खूप पब्लिक एन्झायटी होती, पण मी ते घेऊन मी सगळं काही करू शकतो. तर युवा पिढीला हे तोडगे, त्यांना असं वाटतं की फटाफट झालेले हे तोडगे मिळाले, म्हणून आपण म्हणतो का ती पिढी आपल्यापेक्षा स्मार्ट आहे म्हणून. पण जे काय आहे, पण आपला मेन जो फोकस आपला असला पाहिजे तो म्हणजे मुलं सगळी निरोगी पुढे व्हावी, पुढची पिढी निरोगी व्हावी. पण त्या निरोगीपणामध्ये कुठेतरी ज्याला मानसिक प्रश्न आहेत त्याच्याकडे खूप, त्यामुळेच तर वाढत आहे मोठ्या प्रमाणात. इव्हन आत्महत्या वाढत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये चर्चा होते, पण इतर आत्महत्यांबरोबर चर्चा होतेच असं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. तर मूळ जो हे असतो, बाबा सर्वसामान्य माणसाला काय प्रश्न आहेत
की आपल्याला मानसिक आजारामध्ये काहीतरी मार्ग, तर काहीतरी एक फ्रेमवर्क आपलं असतं किंवा ह्या गोष्टी आल्या तर तुम्ही काळजी घ्या, ही लक्षणं असली तर लक्ष द्या, असं तुम्ही सांगत असाल कोणाला, तर त्याच्याबद्दल? आपल्याकडे जनजागरूकता आपल्याला जितकी केली तितकी कमीच आहे, एस्पेशली मनोविकारांसाठी. आणि म्हणजे आपल्या देशात अशी समज आहे की मानसिक आजार असे काय नसतात आणि हे सगळं आपण आपलं मन धीट केलं तर सगळं काय आपण करू शकतो, मनोबळावर असतं. ते सगळं योग्य आहे, आम्ही काय म्हणत नाही की तसं नाही आहे. पण बरेचदा मानसिक स्वास्थ्य डावललंय हे ह्याची कल्पनाच कोणाला नसते. मी मगाशीच सांगितलं की मल्टीटास्किंग करायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. मी 10 गोष्टीत माझं पाय टाकणार आहे आणि मी सगळंच करून दाखवणार आहे, हे करायला काही हरकत नाही. पण कुठेतरी मला स्वतःला लक्षात येतं की हे झेपतंय की नाही झेपत आहे. मग आता ज्या वेळेस माझं मनोबळ डावललेलं आहे त्यावेळेस माझ्यामध्ये काही लक्षणं येणार. पण आपला समाज असा आहे की त्यांना वाटतं की मानसशास्त्राकडे जाणं किंवा मनोविकार तज्ज्ञाकडे जाणं म्हणजे मी फक्त वेडा झाला असेल तरच जायला पाहिजे. लोकांना ही समज नाही आहे की रोजचे दैनंदिन प्रॉब्लेम्स जे आहेत की माझं आईवडिलांबरोबर पटत नाही का, मी खूप रागवतो का, मी पैसे चोरी करतो किंवा माझं अभ्यासात लक्ष लागत नाही, म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स ॲक्च्युली एक मानसशास्त्र तज्ज्ञ बघतं. पण लोकांमध्ये इतक्या गैरसमजुती आहेत आणि त्या इतक्या प्रचलित आहेत, एस्पेशली आपल्या देशात, की बाबा ह्याला काहीतरी ह्याच्या अंगातच आलंय का, ह्याला कोणीतरी ह्याच्यावर जादूटोणा केलाय त्यामुळे हा अभ्यास करत नाहीये, म्हणून ते दुसऱ्या दिशेने जातात रादर दॅन कमिंग टू अ सायकायट्रिस्ट. आणि हा मोठा प्रॉब्लेम आपल्या देशात दिसून येतो की आमच्याकडे फार उशिराने येतात किंवा त्यांना असं जबरदस्तीने कोणी पाठवलं आहे तरी ते आम्हाला येऊन सांगतात की बाबा मी काय वेडाबिडा झालेला नाही आहे, मला ह्या डॉक्टरांनी का पाठवलं आहे अजून कळलं नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगेन की साधारण पोटदुखी, डोकेदुखी, पाठदुखी अनेक वर्ष चालू असेल तर ती एक मानसिक समस्या असू शकते, हे लोकांना कळत नाही का माहीत नाही. पण त्यांच्या फिजिशियननी सांगितलंय मी खूप उपचार केलाय, आता मला काही झेपत नाही, आता तुम्ही जाऊन मानसशास्त्र तज्ज्ञाकडे जा आणि त्यांचं एक ओपिनियन घ्या. मग त्यावेळेस जेव्हा त्यांना असं सांगितलं जातं ते पटत नाही त्यांना, कारण मी काय वेडा आहे का की तुम्ही मला त्यांच्याकडे पाठवताय. तर आपल्या देशात अजून ही गैरसमजूत खूप आहे की सायकायट्रिस्ट म्हणजे फक्त वेड्यांचेच डॉक्टर आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जे ॲक्च्युली वेडसरपणाने 1% लोकांमध्ये दिसतो आणि 90% लोकांमध्ये हे इतर सगळ्या समस्या दिसतात. त्याच्यामध्ये व्यसन असेल, माझं कोणाशी पटत नसेल ते असेल, नैराश्य आहे, चिंता आहे, तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून कोण बघतच नाही. बरोबर. मग कुठेतरी जनजागरूकता ह्या गोष्टीसाठी पण झाली पाहिजे की बाबा एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे फक्त वेड्याचा डॉक्टर नाही. जसं पार्श्वत देशात आहे, म्हणजे तिथे कसं तुम्ही बापरे मी शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू की नाही हे सुद्धा सल्ले ते कधी कधी सायकॅट्रिस्ट करून घेतात. म्हणजे माझं मनोबळ ठीक आहे का, माझं मानसिक संतुलन बिघडणार नाही ना मी हा निर्णय घेतल्याने. म्हणजे एका वन एंड अशा पद्धतीचे लोक आहेत आणि आपल्याकडे म्हणजे मला अजिबात जायचंच नाही आहे आणि मला काही झालंच नाही आहे. आणि सांगायचं गेलं म्हणजे आमच्याकडे आमचे जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांनाही ताण आहे, ताण सगळ्यांनाच असतो. आणि ज्यावेळेस त्यांना ताण असतो आणि ते आमच्याकडे येतात की उपचारासाठी की मला असं वाटतंय मला काही झालं आहे का, आणि आम्ही बोलतो आणि म्हणतो की बाबा घरच्यांना कोणाला तर घेऊन या, आम्हाला त्यांच्याशी बोलायला लागतं. कारण कसं आहे ना, मानसिक आजारांमध्ये कसं असतं, फक्त या क्षणी काय झालं आहे फक्त त्याच्यावर तर आम्ही कल देतोच, पण बेसिकली माझी वृत्ती कशी आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, माझं बालपण कसं आहे, मला सगळ्याचा आय हॅव टू गेट द एंटायर हिस्ट्री. म्हणून आपल्याला कोणीतरी नातेवाईक लागतो जी आम्हाला ही सगळी माहिती देऊ शकेल का, किंवा तुमच्यावर
पूर्वी काही प्रसंग आला असेल तर तुम्ही त्याला कसं तोंड दिलं, का तुमच्यावर काही दुसरा काही परिणाम झाला होता का उपचार झाला होता का? कारण बरेच जण जेव्हा येतात मानसोपचार तज्ज्ञाकडे ते अर्ध्या वेळ खोटंच बोलतात. म्हणजे सगळं काही ठीक आहे, फक्त आता एवढंच होतंय आणि एवढंच तुम्ही ऐका आणि आम्हाला सांगा. तर तशा पद्धतीत आम्ही उपचार करू शकत नाही. कारण हे सर्दी खोकला ताप नाही आहे की मी तुम्हाला 4 गोळ्या दिल्या की तुम्ही 4 दिवसाचा कोर्स केला आणि बरे व्हाल. मला सगळे तुमची माहिती पाहिजे की तुम्ही सक्षम आहात की नाही, तुम्ही हँडल करू शकाल की नाही, तुम्ही कशा पद्धतीत पहिले डील करत होता. मला तुमच्यामध्ये बदल आणायचा असेल तर मला तुमच्याशी काय समुपदेशन करायला लागेल, हे सगळं त्याच्यानंतर डिपेंड होतं. म्हणजे तुमची सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर आणि ही माहिती सगळी पूर्ण मिळाल्यानंतर. आमच्याकडे तोच प्रश्न येतो. कधीही मी आतापर्यंत पाहिलेलं नाही आहे की माणसाने खरं सांगितले मी किती दारू पितो, इतनासा पिता असं म्हणणारेच बरेचसे लोक असतात. तसं तुमच्या बाबतीत दिसते. आपण आता ना थोडं लोकांना असं हे दाखवूया, डिप्रेशनबद्दल लोकांच्या मनात फक्त आम्ही कॅज्युअली बोलून टाकतो, अरे टेन्शन मतले, ते काही त्याचं उत्तर आहे का? नाही, त्याच्यामध्ये खूप जास्ती गोष्टी आहेत. तर डिप्रेशन हा विषय खरंच खूप मोठा आहे. कारण आमच्याकडे त्यांना एवढंही कळत नाही की बा डिप्रेशनमुळे लोकांची शुगर वाढू शकते, म्हणजे आतमध्ये शरीरात बदल होत असतात, हे पण त्यांना कळलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून जरा डिप्रेशन ह्या विषयावर आपण. तर नैराश्य म्हणजे आपल्याकडे आहेत, आपण काही ब्रँड अँबॅसेडर्स केलेत सेलिब्रिटीजना, ज्यांना एखाद वेळेस नैराश्य झालंय, डिप्रेशन झालंय, त्याच्यातून बाहेर पडले. आणि कधी कधी हे ब्रँड अँबॅसेडर्स चांगले असतात, म्हणजे लोकांना प्रोत्साहित करतात उपचार घेण्यासाठी, आपल्या मनस्थितीबद्दल बोलण्यासाठी. पण कधी कधी असं लोकांना वाटतं की अरे दीपिका पादुकोण को भी हुआ है, मुझे भी डिप्रेशन है, कोई बड़ी बात नहीं है, उसमें से निकल जाएंगे. पण त्याला हसण्यावर घेऊन जातात. आणि ॲक्च्युली अशी स्थिती नाही आहे. कारण नैराश्य हे एक असा न्यूरोटिक आजार आहे जो तुम्हाला तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करेल. म्हणजे मला असं सुरुवात होईल की मला कशात मनच लागत नाही, काही करावंसं वाटत नाही, इच्छा होत नाही, मी कामाला जायचं बंद करेन. समजा मी नोकरी करत असेल, घरातली बाई असेल तर तिला स्वयंपाक पाणी जमत नाही, कारण ती म्हणते मला खूप थकायला झालंय, माझ्याकडून होत नाही. मग तिची मुलगी कोण असेल ती हातभार लावायला लागेल. म्हणजे आपल्याकडे वयाच्या 12 वर्षानंतर 14 वर्षानंतर मुलं ज्यांचं ॲक्च्युली शाळेत जायला पाहिजे, बाकीचं बघायला पाहिजे, ते आता घराची जबाबदारी घ्यायला लागतात. आणि घरातली बाई स्त्री अंथरुणावर झोपलेली आहे, कारण ती म्हणते मला कळत नाही आहे, सगळे तपास केलेत, सगळं नॉर्मल आहे, पण मला इच्छाच होत नाही आहे, काही करताच येत नाही आहे. हे नैराश्याची जी लक्षणं असतात ती सुरुवातीला येतात. आपल्या देशात ना लोकांना म्हणजे मेंटल हेल्थ लिटरसी म्हणजे मानसिक स्वास्थ्याबद्दल साक्षरता कमी असल्यामुळे ना त्यांना शब्द कळत नाही की मला उदास वाटतं, निराश वाटतं. ते म्हणतील मला दुखतंय, माझं अंग दुखतंय, माझं डोकं दुखतंय, रोज दुखणं आहे. सो आपल्या देशात ना इट इज कन्व्हर्टेड इन सोमॅटिक सिम्पटम्स. म्हणजे आपण दुखण्याची भाषा जास्त बोलतो, पण हे दुखणं इज इक्विव्हलंट टू नैराश्य. आणि तुम्ही बघाल आपल्या आजूबाजूला आपल्या नात्यात किती लोकांना रोजचं दुखणं आहे आणि ते तसंच सहन करतात, रोज गोळ्या खातात. गो टू द रॉंग डॉक्टर. म्हणजे गुडघेदुखीसाठी ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातील, पाठदुखीसाठी जातील, डोकेदुखीसाठी फिजिशियनकडे जातील, पण कोणीही सायकॅट्रिस्टकडे येत नाही. आणि एक 4 वर्ष त्यांना जे पेन किलर्स दिल्यानंतर तो फिजिशियन मग म्हणतो की आता तुम्ही जाऊन जरा सायकॅट्रिस्टना दाखवा. आणि इतका लांब काळ तो आजार चालतो. म्हणजे जो मी 15 दिवस मला सुरुवात झाली आणि लक्षात आलं, आटोक्यात आणलं असतं, तो आता क्रॉनिक झाला आहे आणि माझ्या औषधांचा उपचार एखाद वेळेस तेवढ्या प्रमाणात होणार नाही. तर नैराश्य
हे अनेक प्रकारे आपल्याला दिसून येतं. किंवा खूप चिडचिड होते, लोकांना कळत नाही की हल्ली का चिडायला लागलोय, का माझी निद्रा नाश झाली आहे, का मला भूक लागत नाही, का सगळ्या गोष्टींचा भयंकर कंटाळा येतो. तर ज्यावेळी ही लक्षणं आपल्याला आढळतात ना, ही नैराश्याची लक्षणं आहेत. आणि ह्यासाठी आपण लोकांना सायकॅट्रिस्टकडे यायला आवडत नाही, पण त्यांना समुपदेशकाकडे जायला आवडतं. मी काउन्सिलिंग घेईन, मी जाईन तिकडे, काही हरकत नाही. पण जर लक्षणं एवढ्या प्रमाणात असतील तर नुसतं समुपदेशांनी त्याचा उपचार होत नाही, त्याबरोबर औषध उपचार करणं गरजेचं आहे. मग आता नैराश्याकडे जर मी दुर्लक्ष केलं तर असं होऊ शकतं, सौम्य प्रमाणात असेल तर मे बी विदिन 6 ते 8 आठवड्यात तो रिकवर होईल. म्हणजे समजा अशी काही घटना घडली असेल ज्यानेकरून ज्यामुळे मला असं एकदम वाईट वाटतंय, रडायला येतंय, असं जर असं काही नसेल तर मी त्या स्थितीमध्ये अनेक महिने राहू शकते. आणि मग असंच होऊन माझा काही उपयोग नाही आहे, माझ्यामुळे माझ्या घरच्यांना किती त्रास होतोय, माझं ओझं झालेलं आहे, आणि मग ती आत्महत्येची भावना रुजू लागते. त्याच्याऐवजी हे बरं आहे की मी स्वतःचं काहीतरी करून टाकायला पाहिजे, मी इतरांना का त्रास देऊ, माझ्यामुळे सगळ्यांना, माझ्या कुटुंबावर सगळ्यांना त्रास होतोय. तर आपल्या देशात नैराश्याचं प्रमाण जास्त आहे, आत्महत्येचं प्रमाण जगभरापेक्षा जास्त आहे. आणि आपल्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त युवा पिढीमध्ये आहे. आणि लहान मुलं आहेत. आपल्याला वाटतं की शाळेतली मुलं, कॉलेजातली मुलं नाही, माझ्याकडे 7-8 वर्षाच्या मुलांनी सुद्धा आत्महत्या केलेल्या आहेत. हे का होतं? कारण घरातलं कधीतरी वातावरण तसं असतं, त्यांना त्याचा उल्लेख करता येत नाही. आणि आपल्याला कळत नाही की लहान मुलांमध्ये वागणुकीचा बदल झाला का, भावनेतला बदल झाला, तर ते नैराश्याकडे गेलेले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. तर कुठेतरी मानसिक स्वास्थ्याबद्दल माहिती म्हणा, का आरोग्य कसं जोपासायचं ह्याची पण चर्चा कुठे होत नाही. ना घरात होते, ना आपण मीडियामध्ये बघतो. कोविड नंतर आता चालू झालेली आहे, पण ते तरीही मी म्हणेन लिमिटेड आहे. म्हणजे अजून व्हायला पाहिजे. कारण आपल्या देशात ट्रीटमेंट गॅप जवळजवळ 75 ते 85% आहे. म्हणजे 100 लोकांमध्ये फक्त 15 ते 20 लोक उपचारासाठी येत आहेत, बाकी 75 लोक तसेच आहेत, अंगावर काढतायत. आपल्या देशाचं दुसरं हे आहे की अंगावर काढणे, मी मॅनेज करणार, मला काही झालेलं नाही आहे, काही हरकत नाही. आणि आपल्याला झोप लागत नाही, आपली चिडचिड होते, हे आपण वेळेत कोणाला दाखवतच नाही, का कोणाशी चर्चा करत नाही, का कोणाला सांगत नाही. कधी कधी आपण सांगितलं समजा घरच्यांना की मला मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचं आहे, तर लगेच प्रतिसाद असा मिळेल की काय वेडबीड लागलाय काय तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे का जायचंय, हे तर नॉर्मल आहे. स्ट्रेस तर प्रत्येक मनुष्याला आहे, ह्याच्यामध्ये नवीन काय आहे, हँडल होईल. पण कसं आहे ना, आपल्याला सगळ्यांची क्षमता माहीत नाही ना. बरोबर. तोच स्ट्रेस प्रत्येक व्यक्ती कितपत हँडल करू शकतो हे आपण ठरवू शकत नाही ना. आपल्याला माहीत असतं, पण आपण उत्तर द्यायला मोकळं. आणि हे कुटुंबात दिसतं. माझ्याकडे आमचे मेडिकलचे विद्यार्थी जेव्हा येतात की मला झेपत नाही आहे, मला सोडून जायचं आहे, कोर्स सोडायचं आहे, नाही होणार आमच्याकडून, ज्यावेळेस मी म्हणते की ठीक आहे आपण बघूया काय, कारण मेडिकलचं आत्ता तुम्ही सोडलं तर तुम्हाला बॉन्ड बऱ्यापैकी द्यायला लागतो. आणि एवढी ऐपत आईवडिलांची नाही आहे की एवढ्या लाखांमध्ये ते बॉन्ड देऊ शकतात. तर ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आईवडिलांना बोलव, मी बोलते, तर त्यांना आणायचं नसतं. कारण त्यांचं म्हणणं आहे की त्यांना समजणार नाही, उलट ते मला कॉलेजमधून तसेच काढून घेऊन जातील, तुमच्याकडे यायला परवानगी देणार नाही. तर तुम्ही मुलाला मेडिसिन शिकायला टाकलंय, त्याला डॉक्टर करताय, त्याच्या
मानसिक आरोग्याबद्दल तुम्हाला चिंता नाही, पण लोक काय म्हणतील, कशाला तू सायकॅट्रिस्टकडे गेलाय, आम्ही कसं सांगू शकतो इतरांना, आणि तू जायचं नाही, अशी खबरदारी देणारे पालक आहेत. आणि कुठेतरी मग त्यांना बोलवून आम्ही त्यांची समज घेऊन की त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाला कसं आहे ना, होलिस्टिकली बघावं लागतं. म्हणजे मला त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या घटकांकडे बघावं लागतं. तो कुठे कामाला आहे, कुठे शिकायला आहे, त्याची नातीगोती कोण आहे, त्याला काय त्रास होतो, त्याचा परिणाम, वातावरणाचा त्याच्यावर काय परिणाम आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला उपचार करावा लागतो. मी फक्त सर्दी खोकला ताप आहे म्हणून एका डॉक्टरकडे गेले, मला फक्त तेवढेच औषधं मिळतात. कोणाला बाकी माझ्या आयुष्यात काय चाललंय ह्याची पर्वा नाहीये, फक्त एक मानसोपचार तज्ज्ञ सोडून. पण मॅडम तुम्ही आत्ताच म्हणालात, पण खरं तर मी असं ऐकलंय की आता अतिशय उत्तम असे इलाज आहेत त्याच्यावर. म्हणजे जवळपास कुठल्याही मानसिक आजारातून पेशंट बाहेर येऊ शकतो. आणि मी याच्या पलीकडे जाऊन ऐकलंय की पेशंट इतके, कारण शेवटी आपल्या इच्छा काय असतात, आनंदी राहणं, आनंदी होणं, काहीतरी सुख मिळवणं, हेच आपलं आयुष्याचं ध्येय असतं. ते ह्याच्यात तुम्ही खूप मदत करता. आणि त्यावेळेला ती बरेच पेशंट त्यांच्या सायकॅट्रिस्ट सोडून कुठे जात नाहीत, लांबून पण त्यांच्याकडे येतील, कुठूनही येतील, पण ती येतात. ते खरं आहे. तर मग आपल्या लोकांना असं सांगायला नको का की उपचार खूप आहेत, चांगले चांगले उपचार आहेत आणि त्याने तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता, अशी संधी आपल्याला आहे, तर मग का नाही सायकॅट्रिस्टकडे जायचं? तर आपली जनजागरूकताच कमी पडते. म्हणजे आपण उपचार आहेत, वेळेत घ्या, ह्या गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे. आणि जरा बरं झालं की बंद करू नका. आणि म्हणजे कसं आहे, आता जसे आपल्याला माझ्यामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे आणि माझं रक्त वाढवायच्या मला औषधं चालू केल्या, तर ते काय मी 4 गोळ्या घेऊन माझं हिमोग्लोबिन 8 वरून 9 वर नाही जाणार ना. आपल्याला ते काळ घ्यायला पाहिजे, आपल्याला ते फॉलो करायला पाहिजे. तर मानसिक विकारांचं पण असंच आहे की ते ज्याला आपण न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणतो, हे केमिकल्स आहेत मेंदूतले. केमिकल लोचा शब्द केमिकल लोचा लोकांना व्यवस्थित समजतो म्हणून आम्ही तो शब्द वापरतो की त्याचे लेवल्स बॅलन्स कमी जास्त होतं, रोजच होतं. म्हणजे आपण जर आपलं दैनंदिन जीवन बघितलं ना, तर रोजच कधीतरी मी खूप आनंदी असते, कधीतरी आज मला थोडंसं कंटाळायला वाटतं. तर कुठेतरी आपला तो केमिकलचा बॅलन्स कमी जास्त होत असतो. पण ज्या वेळेस त्याचा स्तर खूप कमी झाला आहे का खूप जास्त झाला आहे एक विशिष्ट पिरियडपर्यंत तशाच अवस्थेत असेल, तर मग मानसिक विकाराची लक्षणं दिसून येतात. मग त्याच्यात रागीटपणा असू शकतो, त्याच्यात तुम्हाला नैराश्य असू शकतं, चिंता असू शकते, भीती असू शकते. हे सगळे विशिष्ट विकार लक्षणं त्या केमिकल्स कमी झाल्यामुळे दिसून येतात. आणि जी औषधं आम्ही देतोय ते फक्त हे केमिकलचं बॅलन्स रिस्टोअर करण्यासाठीच देतोय, आम्ही काही दुसरं काही करत नाही. सिमिलरली जसं आपण ब्लड म्हणजे डायबिटीज नियंत्रण करण्यासाठी जे आपण इन्सुलिन आणि ह्याच्यावर हे करतोय, तसंच सिमिलरली बॉडीची फिजिओलॉजी तशीच आहे, काही बदल नाही आहे. पण लोकांना सहजासहजी ते एक्सेप्ट करत नाही की केमिकल लोचा माझ्यामध्ये झाला आहे आणि मला ह्याची गरज आहे, म्हणून आजार क्रॉनिक होतात. आणि मग ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस अनेक वर्ष निघून गेलेली असतात. मग जेव्हा कुठलाही आजार क्रॉनिक झाला असतो, उदाहरणार्थ समजा मला किडनीचं झालं असेल आणि अक्यूटमधून मी क्रॉनिक फेजला गेली, तर बरं व्हायची चान्सेस आहेत, पण 50-60% आहे. तर तसंच मानसिक आजारांचंही तसंच होतं. प्रयत्न करतो आणि सगळ्याच गोळ्या मग त्यावेळेस लागू पडतात असंही नाही. आणि ही एक दुसरं प्रॉब्लेम आहे की थोडं बरं वाटलं की गोळी कशाला घ्यायचा, आता मी व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे. तर आपण हे लक्षात घेत नाही की आपल्या शरीराचा ढाचा असा आहे की त्या लेवलला मेंटेन करायला किमान 3 ते 6 महिने लागतात, म्हणून औषधं आपल्याला इतका काळ घ्यावा लागतो. हे लोकांना पटत नाही. म्हणजे डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या आयुष्यभर घ्यायच्या आहेत हे कळतं, तरीही ते त्याच्यामध्ये
कुठेतरी खंड येतोच, पण त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही असं त्यांना वाटतं, पण कुठल्याही गोष्टीचा परिणाम होतच राहतो. आणि ब्लड प्रेशर आणि डायबिटीसच्या गोळ्या बंद केल्या तर तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो. ज्यावेळेस आपण त्यांना सांगतो त्यावेळेस त्यांना लक्षात येतं की किती मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. मानसिक आजारांचं सुद्धा तसंच आहे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, औषधं नाही घेतली तर ते पुढे मागे घातकच ठरणार. आणि मानसिक आजार असे आहेत की ते मनावर तर परिणाम करतातच पण शरीरावरही करतात. आणि जसं तुम्ही म्हणजे आपण सांगितलं की जास्त प्रमाणात आपण ताण सहन करत राहिलो आणि त्याच अवस्थेमध्ये राहिलो तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार हे सगळे स्ट्रेसमुळे होणारे आजार आहेत. आणि ज्याचं मूळ कारण आहे स्ट्रेस का टेन्शन, एन्झायटी आणि डिप्रेशन. मला आपल्याला सगळ्यांना एक उपस्थित असलेल्या लोकांना सांगायचं आहे की हे जे त्या म्हणतायत सतत जनजागृती, लोकजागृती या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर तुम्ही जेव्हा बॉम्बे सायकॅट्रिक सोसायटीच्या हे होतात, इंडियन सायकॅट्रिक सोसायटीच्या वेस्ट झोनच्या होतात, त्यावेळेला तुम्ही ही एक संकल्पना फार सुंदर मांडलीत, गाव तिथे मानसोपचार. कारण आपण नुसतं बोलतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अमुकने कमुक केलं, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही हे काम केलेलं आहे. आणि हे पुस्तक मी त्यांना स्वतः त्यांच्या हातात देणार आहे, त्यांनी सगळ्यांना दाखवावं. आणि याच्यामागची संकल्पना किती सुंदर आहे बघा. लोक सायकॅट्रिस्टकडे येत नाहीत म्हणून सायकॅट्रिस्ट लोकांकडे जात आहेत आणि गावागावांमध्ये जात आहेत. हा एक प्रकल्पच म्हणायला हवा. पुस्तक स्वरूपात आली ही गोष्ट वेगळी, तर कृपया जरा तुमच्या हातात धरा आणि लोकांना दाखवा की असं काहीतरी एक संकल्पना. आणि आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवू शकतो ना. तर ही जी संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आणि तुम्ही राबवलीत ती सगळ्यांच्या तुम्हाला साथ पण मिळाली, पण ह्या संकल्पनेच्या मागच्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात जे काही घडलेलं आहे ते जरा आम्हाला सांगू शकाल? तर गाव तिथे मानसोपचार ही योजना आमच्या झोनमध्ये म्हणजे इंडियन सायकॅट्रिक सोसायटी वेस्ट झोन हे 3 राज्यांचं आहे, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा. तर ह्याचे सगळे सायकॅट्रिस्ट आपले मेंबर्स आहेत. आणि आपण सुरुवात केली महाराष्ट्रापासून आणि गावागावात जाऊन आपण मोहिमी घेतल्या, वेगवेगळ्या विषयांवर मोहिमी घेतल्यात. म्हणजे ह्या वर्षी समजा मुलांच्या समस्या काय आहेत आणि मग वृद्धांच्या काय आहेत, असं दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या मोहिमी घेत आहोत 5 वर्षांपासून. ही सुरुवात केली पण ही लोकांपर्यंत पोचली नाही. म्हणजे कुठेतरी ह्याची नोंद व्हावी. आम्ही गावात जातो आणि सगळे सायकॅट्रिस्ट एकजूट येतात. म्हणजे ह्या प्रकल्पासाठी सगळ्यांनी वेळ काढला. मोफत आहे हे. कोणाला आम्ही काही कन्सल्टेशन फीस दिली नाही आहेत. गावात जिथे आम्ही अप्रोच झालो त्याने कम्युनिटी हॉल दिले, कुठे आम्हाला काही मिळालं नाही, आम्ही झाडाखाली घेतलेत. म्हणजे फक्त आपल्याला जनजागरूकता करायची आहे, लोकांपर्यंत हा मेसेज द्यायचा आहे की बाबा मानसिक आरोग्य जोपासा, काही प्रॉब्लेम असेल तर दाखवा, त्याच्यावर उपचार अवेलेबल आहेत. तर हे सगळं आम्ही ग्रामीण विभागात जास्त केलेले आहेत. शहरात तर नॉर्मली सगळे येतात, त्यांना माहिती आहे, मानसोपचार तज्ज्ञ आहेत. पण गावागावात ठिकाणी एकतर आपल्याकडे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये व्हिजिटिंग सायकॅट्रिस्ट असतो. ते एक 5 गावांमध्ये कधीतरी एक सायकॅट्रिस्ट आठवड्यातला 1 वार जातो. म्हणून लोकांना तेवढी माहितीही नसते आणि ते येतही नाही. मग ज्यावेळेस आम्ही ह्या मोहिमे घेतल्या आणि तिकडे जाऊन सांगितलं, मग त्यांना नंबर दिले, त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता, ह्या वारी ते येतात. म्हणजे कुठेतरी त्यांना त्याची माहिती दिल्यामुळे ते थोडं सोयीस्कर झालं त्यांना. आणि मग शहरात सगळ्यांनाच परवडत नाही यायला. आणि हा आजार आहे का, हे आमच्या घरात असं असं होतं. तर हे सगळे डाऊट्स त्यांचे क्लिअर झाले. तर कुठेतरी ही जनजागरूकता आमच्या झोनकडून झाली. हे फार छान झालं होतं. आणि मी अध्यक्ष झाल्यावर एक निमित्त म्हणून आपण एक पुस्तक काढूया. कारण आता हे पुस्तक आम्ही विकायला प्रत्येक डॉक्टरने आपल्या डिस्पेन्सरीत ठेवलंय.
फार सरळ भाषेत लिहिलेले आहेत, जे नेहमीचे होणारे आजार आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आम्ही सुदेशजीने हे आम्हाला करून दिलं, ह्यासाठी आम्ही आमचं झोन फारच आभारी आहे. कारण असं कोण लगेच एक हिदायक काम करायला पुढे येत नाही आणि पुस्तक पब्लिशिंग करणं हे फारच मोठं काम आहे. आम्हाला म्हणजे आता त्यांनी सांगितलं जवळजवळ 2000 कॉपीज आपल्या ह्या गेल्या 3 महिन्यात विकल्यात आणि खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. गाव तिथे मानसोपचारचे अनेक मोहिमी काढल्यात आपण आणि हे काम आपण चालूच ठेवणार आहोत. आम्हाला आता आमचं बघून आता पॅन इंडिया आता ते विचार करतायत की आपणही असं चालू करू आणि गरजेचं आहे. कारण सगळे लोक आमच्यापर्यंत येत नाही आणि कारण एवढं सगळं कलंक आहे, मानसशास्त्रच कलंकित आहे आपल्या देशात, म्हणून लोकांना पुढाकार घेऊन यायचंच नाही आहे. म्हणून आम्हाला कुठेतरी त्यांच्या दाराशी जायचं आहे, त्यांना सांगायचं आहे, त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि कोणाची मदत करू शकू. आणि त्याच्याने कारण कसं आहे ना, मानसशास्त्र आम्हाला एक सांगतं की कुटुंबातला एक व्यक्ती जर मनोरुग्ण असेल तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि हे आम्ही बघतो, रोज बघतो. म्हणजे आपल्याला वाटतं की काय एवढं काय मोठं नाही आहे, पण ब्लड प्रेशर असू दे, डायबिटीज असू दे, तरी आपण खूप काय म्हणते गर्वेने सांगतो आमच्या खानदानातनं सगळ्यांना हृदयविकार आहे आणि हे आहे आणि ते आहे. मनोविकाराबद्दल कोणी असं सांगणार नाही. म्हणजे तुम्ही कोणालाही विचारलं तर म्हणजे आमच्या खानदानात हे नाहीच आहे. कुठल्याही प्रकारचं मानसिक विकार नाही आहे आणि खरं बघितलं ना तर प्रत्येक कुटुंबात असायलाच पाहिजे. समस्या असणारच, मग तो स्वभाव असू दे, व्यक्तिमत्व असू दे, नात्यागोत्याचे प्रॉब्लेम्स असू दे, जमत नाही असू दे, नैराश्य, चिंता तर मी म्हणत नाही, मोठे आजार नाही, पण छोटे मोठे खूप सारे आहेत जे आहेत, पण आपण सगळं दुर्लक्ष करतो आणि आपण म्हणतो सगळं छान आहे. तर हे कुठेतरी बदलायचं आहे आणि आम्हाला असं वाटतं की जनजागरूकता ह्यानी सुद्धा होईल. कारण हे पुस्तक आता प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या डिस्पेन्सरीमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे कुठेतरी माणसाला उत्सुकता असेल की बाबा ह्याच्यात काय लिहिलेलं आहे, मी घेऊन जाईन. प्रत्येक व्यक्तीने पुस्तक एक घेऊन गेला तर त्या घरात म्हणा, त्या कुटुंबात म्हणा, कुठेतरी ह्याचं जागृती होईल. पण मला खरंच कौतुक वाटतं ही संकल्पना येणं आणि ती संकल्पना राबवणं इथपर्यंत खूप मोठी मजल आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ज्यानं जिथे काहीच माहीत नाही तिकडे म्हणजे ज्या एरियामध्ये बूट कोणी घालत नाही किंवा नुसते अनवाणी हिंडतात त्यांना बूट विकण्यासारखंच आहे. आणि हे जितकं कठीण आहे तर आपण सगळ्यांनी मिळून परत यांच्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी आणि यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊ देत. ग्रंथालीचे पण आभार मानायला पाहिजे. त्याच्याबरोबर त्यांनी हे केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं, संकल्पना पोचली पाहिजे. एक मात्र सांगतो, तुम्ही म्हणताय अजून तेवढं झालेलं नाही, पण गंगा सुद्धा एका थेंबाने सुरू झाल्याचं मी ऐकलंय. शेवटी तर गंगासागर होतोच. आज याची जे तुम्ही रोप लावलंय ते उद्या वटवृक्ष होणारच. त्यामुळे तशा काही त्याच्याबद्दल वेगळं हे करायची गरज नाही. आपल्याला आपलं काम करत राहायचं हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि गमतीची गोष्ट तुम्हाला मी सांगू का, हे एकच पुस्तक त्यांनी लिहिलेलं नाही. त्यांचा जो भर आहे मुळातच जास्ती लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि पुस्तक हे त्याच्यातलं एक माध्यम आहे. त्यांनी आत्ताच अश्विनी भोईंनी सांगितलं की त्यांनी भरपूर काही लोकसाहित्य, आपण काही पुस्तकं तुमची जरा लोकांना दाखवूया. आणि त्यांनी सकाळीच मला सांगितलं की त्यांची सगळी पुस्तकं त्यांना उपलब्ध नाही झाली आणि भरपूर काही त्यांनी लेख केलेले आहे. आता जरा हे लोकांसमोर दाखवूया, जरा शूट करशील काय बरोबर. आता आपण आपलंच ग्रंथालीचं हे जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या मार्फत पण अनेक लोकांना पोचवू शकतो. छोटी कुटुंब आलं, त्यामुळे पूर्वी मोठी कुटुंब होती, त्याच्यामध्ये शेअर करण्यासाठी माणसं असायची. आता ते कमी झालंय. जेवढं न्यूक्लिअर फॅमिली झाली तेव्हा न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे अल्टिमेटली त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरणारं सगळं चक्र आलं, त्याच्या पलीकडे जात नाही आहोत.
तर जास्त मित्रमैत्रिणी एकत्र येणं किंवा काय करणं. मला तर असं वाटायला लागलं की तुमचं बोलणं ऐकून की आता हसण्याचं एक वेगळं चॅनल तयार करायला पाहिजे, हास्य आनंद मिळवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये एक गोष्ट होते, जेव्हा मुलं TV बघतात किंवा कुठलंही एखादं कार्टून नेटवर्क बघतात त्यावेळेला ती मुलं फारशी हसताना दिसत नाहीत. तिथूनच टेन्शन चालू होतं. म्हणजे त्याच्याकडे असे तंड लागलेले, हा इथे मारायचा आहे, याला इथे करायचं आहे, त्याच्याने हसत नाहीत. पूर्वीच्या आजोबांच्या याच्यामध्ये आजीने काहीतरी जोक केला, आजीने काहीतरी बोलली की मुलं हसायची, खळखळून हसायची. या खळखळून हसण्याला किती महत्व आहे. आणि त्याच्याच जोडीनं आपल्याकडे जे चालतात ना सगळे हास्य क्लब, त्याला किती अर्थ आहे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन आणि गरजेचं आहे. आपण जितकं हसू मनसोक्त तेवढं मन प्रफुल्लित होतच. आणि कुठेतरी आपला जो दिवसभराचा तो त्राण आहे, त्रास आहे, राग आहे, कुठेतरी तो निघून जातो. पण आपल्याला हसण्यासाठी सुद्धा संधी शोधावी लागते. आणि आपल्यापैकी बरेच जण हसणं सोडून दिलं आहे. म्हणजे फार हसायचं म्हणून मोजकं हसतो, का स्माइलिंग म्हणतो. पण मनसोक्त हसणं जे आहे ते फार गरजेचं आहे. कारण इट रिलीजेस सो मेनी एन्डॉर्फिन्स विच केमिकल्स, ज्याने आपलं मन प्रफुल्लित होतं. आणि हे आपल्याला ही काळाची गरज आहे. आपण कितीही सिरियल बघू का, आपले ते काय म्हणतात ते कॉमेडी शोज म्हणू का, हास्यजत्रा म्हणू, तर कधी कधी ते हास्यास्पद जत्रा होते. आपण थोडंफार काम करतं ते, असं नाही की करत नाही, पण ते मग रेपिटेटिव्ह व्हायला लागतं, तर आपल्याला कंटाळवाणी वाटतं. तर कुठेतरी आपल्याला ह्याला महत्त्व द्यायचंच आहे. कारण हसण्याशिवाय जगण्याला काहीच अर्थ नाही आहे. इट रिलीव्स युअर एन्झायटी, इट रिलीव्स युअर डिप्रेसिव्ह सिम्पटम्स, इट मेक्स यू फील बेटर. आणि म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात एक छोटीशी कॅप्सूल रोजची पाहिजे, जेणेकरून मी रोज ॲटलिस्ट 5 मिनटं मनसोक्त हसणार. मग ते तुम्हाला हास्यजत्रा बघून मिळत असेल तो आनंद, तर तुम्ही घ्यावा. कधी कधी तो आनंद मी फक्त एखादं चित्र काढून मला मिळू शकतं का, ते समाधान मिळतं, ते गरजेचं आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात ना आपण ते सगळं विसरलो आहोत. आपण इतकं हे करायचंय, ते करायचंय, हे पाहिजे, तर आपण स्वतःसाठी वेळ तर काढतच नाही. आणि वेळ काढला तरी तो फार अशा पद्धतीचा असतो की त्याने आपल्याला मानसिक समाधान कुठे मिळत नाही. तर हसणं, तुम्ही हास्य जत्रा बघा, किंवा पूर्वी ना आपण ते जोक बुक्स ठेवायचो. मला ती सवय होती की एखादा जोक रोज वाचायचा. हल्ली ते जोक चे ती पुस्तकं पण फार कमी झाली आहेत. म्हणजे मी नाही, पण सगळंच आपण मोबाईलवरून करायचं नाही आहे. कारण मोबाईल आपण लांब ठेवायचा आहे, आपण त्याच्यात परत गुंतायचं नाही आहे. पण आपण तेच विसरतो. आणि एकमेकांना पूर्वी आपण एकमेकांना जोक सांगायचो. आणि मी शाळेत असताना ते अँट अँड द एलिफंट, आणि हे अगदी स्टुपिड असतात ते, पण ते आपल्याला खूप हसवतात. आता आपण कुठे असं बघतच नाही आहे. म्हणजे मोकळेपणाने हसणं कुठेतरी सोडूनच दिलंय आपण. आणि हसणं सोडून दिलंय तर कुठेतरी आपल्या आयुष्यात टेन्शनची मात्रा तर वाढणारच आहे. आता आपण मोबाईलवर बोलायला लागलो. पण आता अश्विनी म्हणत होती की तुम्ही ॲप काढलंय. हो, तर त्या ॲपविषयी थोडं सविस्तर बोलूया आपण. तर सक्षम मेंटल वेलनेस ॲप असं हा काढलाय. कारण कुठेतरी मला असं लोकांना स्वतःच्या मानसिकतेचं आणि स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्यायला पाहिजे असं कुठेतरी वाटतं. की आपण वाट बघतो की कोणीतरी मला सांगेल का, कोणी ह्याचं बघून मी असं करायला पाहिजे, आणि माझं मानसिक संतुलन तर ठीकच आहे, आपण काही त्याच्यात
आपल्याला कधीच वाटत नाही की आपण फार चिडखोर आहोत, रागीट आहोत, का माझं काही चुकलं आहे. आपण सगळं व्यवस्थितच आहोत, आपण ह्याच्यातच समाधानी असतो. पण अनेकदा असं असतं की आपल्यामध्ये पण काही प्रकारचे काही बेचैनी असू शकते, ताण असू शकतो. ते जाणून घेण्यासाठी एक सक्षम मेंटल वेलनेस ॲप ह्याची निर्मिती केली आपण. त्याच्यामध्ये काय आहे की एक प्रश्नावली आहे. नैराश्य आपल्या देशात फार प्रमाणात आहे आणि चिंता करणं, निराश होणं हे सहजासहजी सगळ्यांचा एक स्वभावच आहे. पण मी नैराश्यामध्ये मोडते का मला नैराश्य झालं आहे का, जरी मला त्या प्रश्नावलीवरून कळत नाही तरी मला एक मेसेज येतो की स्कोर थोडा जास्त आला आहे. पण आता मी नुसती प्रश्नावली टाकली तर लोक त्याचा वापर नाही करणार, कारण आम्ही काय वेडेबिडे झालो आहे का, आम्हाला कशाला हे करायचं आहे. तर आपण ते गेमिफाईड केलं आहे. सक्षम मेंटल वेलनेस ॲपमध्ये प्रत्येक प्रश्नाला एका गेमच्या स्वरूपात आणलेलं आहे आणि असे आपण 1-1.5 वर्ष पुरतील एवढी गेम्स त्याच्यामध्ये त्याची निर्मिती केलेली आहे. आणि ती तुम्ही ते सोडवायचे म्हणजे फार ज्याच्यामध्ये आपलं मन रमतं, म्हणजे फाइंड द मिसिंग ऑब्जेक्ट, असे अनेक प्रकारचे विविध गेम्स आहेत प्रत्येक प्रश्नासाठी. तर हे 10 प्रश्न त्याच्यातून तुम्ही तो गेम संपवला की तुम्हाला तुमचं स्कोर जर थोडंसं जास्त असेल का नैराश्याकडे वळत असेल तर एक अलर्ट येतो की तुम्ही जाऊन कोणाशी बोला का कोणाला दाखवा. आणि मग जवळपास सेंटर जे आहे त्याची माहितीसुद्धा ॲपमध्ये आपण घातलेली आहे. पण आपण फक्त गव्हर्नमेंट सेंटर्सची माहिती घातली आहे, प्रायव्हेट सायकायट्रिस्ट वगैरेंची घातलेली नाही आहे. फक्त एवढं जरी केलं तरी मला लक्षात येईल की बाबा माझी मनस्थिती डावलली आहे का नाही. आणि एवढी सुद्धा जाणीव येणं गरजेची आहे आपल्या जनतेमध्ये. म्हणून ह्या ॲपची निर्मिती केली की कुठेतरी प्रत्येकाने आपल्या मनावर घ्यायचं आहे की माझी मनस्थिती ठीक आहे की नाही, ते ॲपचा वापर करायचा आहे, ती प्रश्नावली सोडवायची आहे. त्याच्यातून असं आढळलं की बाबा ठीक आहे तर आपल्याला काही करायची गरज नाही आहे. पण त्या ॲपमध्ये दुसरं पॉझिटिव्ह विचार आणण्यासाठी आपण काय करू शकतो का, रिलॅक्सेशन विथ म्युझिक, असे वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्याचा आपण उपयोग करू शकतो. आणि कुठेतरी 10 मिनटं जरी मी तो सक्षम ॲप वापरला तर मला समाधान मिळेल आणि माझं आजचा विचार काय आहे तो मी लिहू शकते. मला जर कुठल्या गोष्टीचं काही खटकत असेल तर ते मी मांडू शकते. तर हे करण्याचं उद्दिष्ट हेच होतं की प्रत्येकाने आपल्या मानसिकतेकडे बघावं आणि स्वतःच म्हणजे यू हॅव टू टेक द ओनस ऑन युअर सेल्फ. म्हणजे मी वाट बघणार की कोणीतरी माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ह्याचा शोध लावणार, त्याच्यामध्ये काळ निघून जाईल आणि आपल्याकडे असंच आहे जो मी मगाशी तुम्हाला सांगितला की 75 to 85% डोंट रीच. तो गॅप आहे, तो कुठेतरी तो गॅप कमी झाला पाहिजे. आणि जरी हे ॲप वापरून मला थोडंसं तरी माझ्या मानसिकतेबद्दल कळलं आणि माझी मानसिक स्थिती आज बिघडली आहे, तर तसं येईल की तुम्ही जाऊन कोणाशी जरा चर्चा करा, तेवढं एक मेसेज तुम्हाला येतं. मग पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ ठेवण्यासाठी बाकीचे आहेत, म्हणजे योग आहे, त्याच्यामध्ये म्युझिक इन्क्लुडेड आहे. बाकी तुम्हाला दुसरे काय क्रिया करायचे असतील तर त्या लिहिलेल्या आहेत. मग आपण ते फॉलो केलं आणि मी नियमितपणे केलं तर मग ॲटलिस्ट आय कॅन बी इन पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ, आणि ते गरजेचं आहे. तर त्या उद्दिष्टाने तो ॲप त्याची निर्मिती झाली. कारण मी बघितलं आहे की ग्रामीण भागातले कोणच येत नाही, पुढाकार घेत नाही. आणि शहरी भागातले असे असतील की जरी त्यांना माहिती आहे प्रॉब्लेम आहे तर एक्सेप्ट करायला तयार नाही आहेत, कबुली करत नाही. आणि नाही आहे काय, एवढं काय प्रॉब्लेम नाही आहे, मी मॅनेज करू शकेन. पण तो मॅनेज करता करता कधीतरी फार काळ निघून जातो.
मॅडम खरंच आपण सगळ्यांनी या गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे की अशा प्रकारचं ॲप निर्माण करायचं. आणि जसं बाकीचं असतं ना हसत खेळत अमुक अमुक करा, तसं हसत खेळत मानसिकरित्या निरोगी राहा. ही तुमची जी गंमत आहे ती मला खूप आवडली. परत एकदा सांगतो, ॲपचं नाव सक्षम आहे. ते तुम्हाला उपलब्ध आहे कुठल्याही प्लॅटफॉर्मवर मोफत मिळत आहे. आणि जसं आपण बाकीचे गेम्स खेळतो तसं हा एक गेम रोज खेळायला काही हरकत नाही आहे. वेळही जाईल चांगला. ट्रेनमध्ये जाता येता सुद्धा बरेच लोक असेच काहीतरी वेगळे खेळत असतात. आता या गोष्टींबरोबर कधी कधी जास्तीत जपायला हवं, कारण आपल्याकडे जर सोशल सायकॅट्री नावाचा इश्यू आहे. मागे मी वाचलं होतं आणि एक माझे सायकॅट्रिस्ट मित्र आहेत त्यांनी पण मला सांगितलं होतं की लातूरमध्ये भूकंप झाला, त्याच्यानंतर ते 2 गोष्टी घडल्या. एक तर सायकॅट्रीचे इश्यूज खूप झाले आणि दुसरं म्हणजे तिथे दारू पिणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलं. तर असे काही लाईफचे इव्हेंट्स आहेत का की ज्या वेळेला आपण काळजी घेतली पाहिजे, त्या क्षणी आपल्याला कुठेतरी जरा बिहेवियरमध्ये वेगळं दिसलं तर ताबडतोब सायकॅट्रिस्टला भेटायला पाहिजे किंवा काउन्सिलिंग तरी केलं पाहिजे. असं काही इव्हेंट्स आहेत का आयुष्यातले? नाही, आपल्या आयुष्यात असे अनेक इव्हेंट्स असतात. कोणाचा मृत्यू झाला, आपल्या जवळच्याचा मृत्यू झाला, पर्सनल लॉस, फायनान्शियल लॉस, मग कधी कधी घरामध्ये काही प्रॉब्लेम झाले, व्यक्ती गमावल्या. तर वेगवेगळ्या पद्धतीचे लॉसेस आहेत आणि आपण त्यांना कसं तोंड देतो, किंवा आपण हल्ली गॅम्बलिंग आणि फायनान्शियल बर्डन घेण्याची फार लोकांना ॲक्च्युली हाऊस आहे मी म्हणेन. आणि ह्याच्यामुळे कुठेतरी ते कुटुंब खचलं जातं. तर असे अनेक प्रकारचे इव्हेंट्स आहेत ज्या आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एवढं स्वतःची खातिरदारी करायला पाहिजे की बाबा माझी मानसिकता ठीक आहे की नाही. तुमच्या आजूबाजू अवतीभवती कोणावर काय परिणाम होतो त्याच्यावरही लक्ष द्या. आणि हे जे घटक आहेत आयुष्यातले, हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असणारच आहेत. आपण त्यांच्यापासून लांब पळून जाऊ शकत नाही. म्हणजे मृत्यू होणार, कोणाचं काहीतरी फायनान्शियल लॉस होणार, घर जप्त होणार, हे सगळं होणार. असे अनेक स्केल्स आहेत ज्यातून आपल्याला हे लक्षात येतं की किती गंभीर आहे त्या प्रकारचा लॉस. आणि त्या अनुषंगाने आपल्याला काही प्रकारचे मानसिक विकार होऊ शकतात. म्हणजे नैराश्य कधी कधी खूप एका टोक्यापर्यंत जाऊ शकतं, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मी कर्जबाजारी झालो आहे आणि मला आता माझं आयुष्य संपवायचं आहे. तर असे पण अनेक प्रसंग आहेत, असे पण अनेक घटना आहेत. पण कुठेतरी आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण कशा पद्धतीत आपल्याला स्वतःला सक्षम ठेवू शकतो हे बघायचं आहे. आता ॲप एक गोष्ट आहे, पण रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा मला काही बदल आणायलाच पाहिजेत. म्हणजे ज्याला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो, हे करायलाच पाहिजे. कारण सगळे लाईफमध्ये येणारे बर्डन्स आपल्याला सोसवायला लागतील, भोगायला लागतील. फायनान्शियल असू शकतं, मृत्यू असू शकतो, अपघात असू शकतं, काहीही असू शकतं. तोंड देण्यासाठी मला स्वतःमध्ये सामर्थ्य आणायलाच लागेल. आणि ते आपण आणू शकतो. असं नाही आहे की ते फार आम्हाला शोधायला जायला पाहिजे आणि खूप तयारी करायला पाहिजे. तुमचं सक्षम ॲप आहे, सक्षम ॲप आहे. आणि रोज आपण एक 10 मिनिटं स्वतःसाठी दिली तर हे पॉसिबल आहे. पण हे 10 मिनिटं स्वतःसाठी देणंच मुश्किल झालेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की मला सगळंच करायचं आहे, पण स्वतःसाठी वेळ देता येत नाही. आणि त्या वेळेमध्ये फक्त तुम्ही राहा. यू बी प्रेझेंट इन युअर टाइम, हे महत्वाचं आहे. तसं आता आमच्याकडे इमर्जन्सी असते. आणि इमर्जन्सी कसली असते तर शुगर लो झाली की आम्ही सायकॅट्रिस्ट लोक त्याची काळजी घेतो, किंवा खूप हाय झाली तरी पडतो. तुमच्याकडे एक इमर्जन्सी असते असं मी ऐकलं होतं. त्या इमर्जन्सीबद्दल सांगाल? तर सुइसाइड इज द एमर्जन्सी. आणि एका घटकेत विचार बदलतो. म्हणजे आणि आपण बघतोच आहे, आपण कितीतरी काय म्हणतो आपण
तरुण मुलांना गमावलंय ह्याच्यामुळे. 10वीत नापास झालं, 12वीत नापास झाले, का प्रेमभंग झालं, फार क्षुल्लक कारणं आहेत. म्हणजे ह्याच्यासाठी कोण जीव देत नाही आणि कधी कधी ते एकदम सडनली होतं. पण जरी सुइसाईड एमर्जन्सी असेल आणि होतंय तरी लक्षणं आपल्याला ॲक्च्युली थोड्या दिवसांपासून दिसून येतात. तर कुठल्याही लक्षणांकडे निष्काळजी करू नका, त्यांच्याकडे लक्ष द्या. म्हणजे अवतीभोवती आपल्या काय होतंय ह्या ॲटलिस्ट आपल्या स्वतःच्या परिवारात आपण लक्ष दिलंच पाहिजे. का हा 4 दिवस माझ्याशी बोलत नाही आहे, का मुलगा रागावला आहे, मी असंच सोडून दिलं तर 5व्या दिवशी मला त्याचा मृतदेह हातात मिळतो. आणि असं घडलं आहे. म्हणजे आई वडील म्हणतात आम्हाला कुठे माहीत होतं, त्यांनी शेअर थोडी केलं, त्यांनी नाही केलं, पण आपण का नाही विचारलं. तर हे संवाद साधणंच कुठेतरी आता हरवलंय. का ते मोबाईलवरूनच संवाद साधतात, पण एका घरात असून सुद्धा आपण चर्चा करत नाही. तर कुठेतरी ते वातावरण आलं पाहिजे. म्हणजे आपण इतकं मोबाईलशी ग्रस्त झालो आहोत की आपण ॲक्च्युली सगळंच विसरलो आहोत. आणि ह्यामुळे प्रमाण खूप वाढलं आहे. कोणामध्ये काय कुठल्या प्रकारचं संकट आहे, का कसला विचार करताय. म्हणजे प्रेमभंग आहे, अभ्यास जमत नाही आहे, नापास झाला आहे, कोणीतरी त्याच्या हातामध्ये ड्रग्ज दिलेत, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. माझा एक अनुभव लोकांशी शेअर करायचा आहे. अनुभव असा आहे की एक मुलगा तो तिच्या आईला वडिलांना घेऊन यायचा माझ्याकडे. एक दिवशी तो असाच मला आला. हां, तर त्याला मी जर नाव घेत नाही, त्याने मला सांगितलं की मैं आपको मिलने आया हूँ. क्या हुआ तुमचं? मी डायबिटॉलॉजिस्ट, माझं डायबिटीस हा एकच विषय डोक्यात असतो. त्याने काही बोलला नाही. मैं सबको मिल के आ रहा हूँ. म्हणजे अंकल आंटी सगळ्यांना मी भेटून येतो, मग आपको भी मिलने आया. कुठेतरी मला खटकलं. असं कॅज्युअली डॉक्टरकडे येणं थोडं ऑड वाटतं. त्याच्या भावाला मी बोलवून घेतलं. सांगितलं इसका आजकल कुछ बिहेवियर चेंज हुआ का, जरा दिखा ना किसी को, काउन्सिलिंग वगैरे. त्याने मला उडवून लावलं. तो ऐसा आहे, पागल आहे असं म्हटलं आणि सोडून दिलं. 3 दिवसानंतर त्याने फाशी घेतली. वाटायला एक साधसही गोष्ट वाटते. कारणाशिवाय डॉक्टरकडे येणं, कारणाशिवाय तुम्हाला काही प्रश्न विचारणं, कारणाशिवाय तुम्हाला काही येणं. आणि एक गोष्ट मात्र मॅडम मी सांगू इच्छितो, त्याने अगोदर, नंतर लक्षात आलं ते त्याचा जीव गेल्यानंतर, अगोदर शेजारच्या एका मुलाला सांगितलं होतं, जो मित्र होता चांगला, मुझे ना आजकल जान लेने का मन करता है. ह्या एका सिम्पटमकडे दुर्लक्ष न करणं हे महत्वाचं आहे ना. एकदम. हे जीव देणार आहे ही गोष्ट सायकॅट्रीमध्ये इमर्जन्सी असते आणि ती इमर्जन्सी वेळेस ताबडतोब मला त्यांना भेटावं लागतं. हे खरं आहे. एवढं मात्र आजचा मेसेज असेल. आता शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचे प्रश्न म्हणजे प्रश्न चालूच राहणार, कारण तुम्ही एवढं चांगलं सगळं केलं आहे, एवढं सगळं पुस्तकं आहेत. जाता जाता तुम्ही आता काय, एक TV हा एक प्रश्न झालेला आहे नवीन. ह्याची बायको त्याच्यावर पळून जाते. जाऊ दे ना, आपल्याला कशाला टेन्शन, पण आपण ते चालू ठेवतो. चाललेलं आहे सध्या. आणि शिवाय आत्तापर्यंत मी गेले 2 दिवस बघत होतो इंटरव्ह्यू होणार म्हणून, मला पूर्ण वेळामध्ये TV वर एखादीच पॉझिटिव्ह न्यूज मिळाली आहे. सगळ्या बातम्या निगेटिव्ह असतात. तर तुम्ही जाता जाता आम्हाला काही मोठी मोठी माणसं पण आहे तिथे, तर त्यांना सांगून काय झालं की काय केलं पाहिजे TV पासून आपल्याला दूर राहण्यासाठी. कारण माझ्याकडे एक प्रत्यक्ष गोष्ट घेतलेली आहे, घडलेली आहे चक्क. त्या बाईने मी पैसे द्यायला म्हणून पर्स उघडली, तर तिच्या ह्याच्यामध्ये कोयती होती. हां, आणि ती कोयती का होती मी त्याला विचारलं, काय चाललंय? डॉक्टर तुम्हाला माहीत नाही, ही नवीन सून घरात आली आहे, ती माझा खून करणार आहे. पण मी पण काय कमी नाही आहे, हे घेऊन फिरत असते सतत. कुठून आलंय सगळं? लक्षात ठेवा. आपण सिरियसली एखादं सिरियल बघत असतो तेव्हा शेजारी आपलं मुलंही बसलेलं असतं, तेही ते बघत असतं. तेव्हा सगळ्याचा एक
समारोपाच्या दृष्टिकोनातूनच विचार करा आणि सांगून टाका. तर मी तर कुठलेच सिरियल बघत नाही, कारण त्याच्यात माझं मनच लागत नाही. आणि हल्ली म्हणजे मे बी टी व्ही समोर बसत नाहीत, पण प्रत्येकजण मोबाईलवर काय बघताय हे आपल्याला माहीत नाही आहे. आणि अगदी बरोबर आहे की बऱ्याच गोष्टी दर्शवल्या जातात, सांगितल्या जातात आणि त्याचं अनुकरणही केलं जातं. आणि असं आपण नेहमीच बघतो. आणि हे आम्ही लहान मुलांमध्ये बघतो की कधी कधी सिरियलमध्ये काय दाखवलं असतं तसं ते लगेच मित्र करतात आणि घात पण होतो. आम्ही लहानपणी असताना ते हिरोने एक हेअरस्टाईल अशी केली की आम्ही तशी करायचो, तसंच आहे. हो, पण हे घातक ठरतंय. आता ते त्याचं स्वरूप बदललेलं आहे. आणि आता टी व्ही तर माध्यम म्हणून राहणारच आहे, त्याच्यावर आपण किती भर द्यायचा माहीत नाही. पण जर तुमच्या घरात संवाद साधला जाईल तर कितीही टी व्ही असू दे, रेडिओ असू दे, तुम्ही काहीही बघा, पण ज्यावेळेस मी संवाद साधणार, बोलणार, चर्चा करणार, म्हणजे जसं पूर्वी चर्चा करायचे, एकत्र जेवायचे. आता कसं आहे, प्रत्येकजण जेव्हा येईल तेव्हा जेवतो, वेळ मिळाला तर आपले दरवाजे रूम बंद असतात. म्हणजे सगळ्या घरात हीच अवस्था आहे. हे कुठेतरी नाहीसं झालं आणि तो एकत्रपणा आला. मग तुम्ही अर्धा तास का एकमेकांची गप्पा मारा, मग ती कुठेतरी मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगू शकते का, आज कॉलेजमध्ये काय झाले ते सांगू शकते. नाहीतर आजचे पालक मला म्हणतात की आम्हाला माहीतच नाही आणि तिने सांगितलंच नाही, पण ती सांगणारच नाही तुम्हाला ना, कारण परिस्थितीच बदलली आहे, सगळंच बदललं आहे. तर कुठेतरी संवाद साधा अगदी सोपा मार्ग आहे आणि आपण बऱ्याच गोष्टी त्याच्यातून होतील असं आहे. मानसिकता पण सुधरेल आणि कुठेतरी समाधान मिळेल आणि तुमच्या पाल्याच्या किंवा घरात काय चाललंय ते सगळं तुम्हाला कळेल. पण आता संवाद म्हणजे समेवर येऊन केलेला वाद असं सगळं वाटायला लागलेलं आहे आपल्याला. पण आता आपला व्हॉट्सअपचा संवाद असतो. तर आता एक मिनिट, आता झालोच त्याच्यासाठी. आपण आता याच्या मुलाखतीच्या एंडला आलेलो, संपत आलेली आपली मुलाखत. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा, त्या प्रश्नांप्रमाणे आपण पुढे जाऊ. आरोग्यासाठी विज्ञान दरा काढली होती, त्यावर तुम्ही आम्हाला सगळी पोस्टर्स करून दिली आणि आम्ही ती ठिकठिकाणी लावली होती आणि काही ठिकाणी डॉक्टरही सामील झाले. मला असं म्हणायचं, तुम्ही ते पुस्तक लिहिलंय डॉक्टरच्या दवाखान्यावर सगळं आहे. आम्ही आता गेली 3 वर्ष वेगळा प्रोजेक्ट केला की विज्ञान एकांकिका, मुलांना विज्ञान सोप्या भाषेतनं सांगायचं आणि मुलांनी प्रेझेंट करायचं. मला असं वाटतं तुम्ही सगळे डॉक्टर मंडळी असे काही मुलांचे इश्यू येऊन जर काही नाटिका लिहिल्या आणि त्या मुलांना प्रेझेंट करायला सांगितल्या तर त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो आणि ते ग्रंथालयाला करायला आवडेल. म्हणजे मी एक वेगळा अनुभव सांगतो. पहिल्या वर्षात ज्यावेळी ती विज्ञान एकांकिका स्पर्धा घेतली शाळेतल्या मुलांची, त्यावेळी 80 शाळा होत्या. दुसऱ्या वर्षी 150 शाळा, ह्या वर्षी 500 शाळा. आता डॉक्टर सतीश नाईक आले होते, मीरा भाईंदर भागात आपण घेतली, चांगला उत्तम होता आणि मुलं ते प्रेझेंट करतात. बरोबर. त्यामुळे मुलांमध्ये चांगली जनजागृती होऊ शकते. तुम्ही अशी काही डॉक्टर्स मंडळींनी काही असे इश्यू घेऊन तर आम्हाला मुलांकडनं करून घेता येईल आणि महाराष्ट्र ही स्पर्धा घेता येईल. मी नेहमीच म्हणत आलो यांच्याकडे नवीन आयडिया असणारच काहीतरी. तर ही आयडिया अतिशय सुंदर आहे आणि आपण नक्कीच करण्याचा मॅडम प्रयत्न करते. मी काय बोलत नाही याच्यामध्ये. निश्चित आपल्याकडे आहेत काही मंडळी आहेत जे लिहितातही आहेत, तर त्यांच्याशी चर्चा करून निश्चित आपण काहीतरी करूया. तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन एक अवेअरनेस क्रिएट करताय, तर मला असं वाटतं की पेरेंट्स टीचर मीटिंग असते, तर त्या मीटिंगमध्ये म्हणजे महिन्यातनं 1 किंवा 2 काहीतरी असतात त्याच्यामध्ये तुमच्यापैकी सायकॅट्रिस्टने येऊन जर पालकांना सांगितलं, म्हणजे मुलांचंही त्याच्यामध्ये प्रबोधन होईल आणि पालकांचंही होईल.
तर असं काही तुम्हाला करता आलं तर मला असं वाटतं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवता येईल हे. आपण प्रयत्न करूया. काही शाळांमध्ये आम्ही सुरुवातीला जात होतो, मग शाळा म्हणायला लागले नाही नाही तुमचं हे सांगून ना मुलं अजून हुशार झाली आहेत. आता ते आम्हाला एक्सक्यूज देतात, म्हणजे आता ती मुलं शाणी झाली आहेत. नाही, मुलांना नाही सांगायचं, पालकांसाठी. आम्ही मुलांसाठी पण घेत होतो. आणि म्हणजे मुलांमध्ये पण समस्या असतात ना, म्हणजे शिक्षक सांगतात की हा फारच मस्तीखोर आहे, हा असा आहे, हा खोटंच बोलतो, हा इतरांना मारतो. तर मुलांमधील समस्या ज्या वेळेस असायच्या त्यावेळेस आम्ही मुलांची चर्चा करायचो. किंवा लैंगिक शिक्षण जेव्हा आम्हाला द्यायला लागायचं, तर आता ते स्टेट गव्हर्नमेंटने ते लैंगिक शिक्षणावर म्हणजे आता बंदीच आणली आहे. म्हणजे फक्त ते आता तात्पुरतंच सांगितलं जातं. पूर्वी आम्ही व्यवस्थित सांगायचो, त्यावेळेस आम्ही इंटरॅक्ट व्हायचो. पालकांशी आम्ही काही शाळांमध्ये जाऊन पालकांशी बोलायचो, पण मला ना शाळांकडून तसा प्रतिसाद नाही येत. ओके. म्हणजे सगळ्याच शाळा त्याच्यासाठी ओपन नसतात. म्हणजे हे आमच्या एक लक्षात आलेलं होतं की आपण दरवर्षी आम्ही येऊ आणि आम्ही हे करू. तर ते म्हणायचे नाही आम्ही बोलवतो तुम्हाला गरज लागली तर. पूर्वी मी जायचे, म्हणजे घाटकोपर आणि गोरेगाव इकडे मी जायचे. मग नंतर त्यांनी मला ते फादरनी 4 वर्षानंतर बोलवणंच बंद केलं. तर आपल्याला माहित नाही, कारण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये कदाचित ते जरा रिजिड असतात या बाबतीत. पण मराठी शाळांमध्ये मला असं वाटतं की हो निश्चित आपण प्रयत्न करूया. आणि मग एक तशी एक मोहीम काढायला लागेल. म्हणजे इट विल हॅव टू गो फ्रॉम अ बॉडी. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल सायकॅट्रिस्ट फार कमी करू शकेल. म्हणजे मी एक 4 शाळा करू शकणार, पण ॲज अ बॉडी ऑफ वेस्ट झोन जी आमची संस्था आहे, तर निश्चित आपण करू शकतो. आणि प्रयत्न करू. मॅडम तुम्ही एवढ्या शाळांमध्ये खूप काम करताय, तर तुम्ही त्याचं एक मॉडेल बनवून त्यांना दिलं तर अधिक जास्त सोयीस्कर. तुमचा अनुभव प्रचंड आहे याच्या बाबतीतला. आणि तुम्ही जे वाटेवरती सुदेश म्हणाले त्याप्रमाणे नाटक हे खूप परिणामकारक माध्यम आहे. एकदम त्यातून तुम्ही काही कन्वे करू शकता. माझे 2 तर अनुभव व्यवस्थित आहे. माझं नाटक वाटेवरती काचा ग, ज्याच्यामध्ये बाललैंगिक शोषण या विषयाला मी स्पर्श केला आणि पहिल्यांदा तो मांडला. त्याच्यामध्ये चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, नाही म्हणायला शिकायचं वगैरे, याच्यामध्ये बालक आणि पालक दोघांनाही शहाणं केलं. त्याच्यानंतर माझं आता अभया जे नाटक आहे ते पॉक्सो कायद्याबद्दल आहे. आता पॉक्सो कायद्याबद्दल भाषण व्याख्यान देऊन लोकांना कळणार नाही, तर आम्ही एका मुलीचा प्रवास दाखवलाय. शाळेत जाणारी मुलगी आणि तिच्यावर कसा अत्याचार होतो. आता अत्याचार म्हणजे काय हे लोकांना कळत नाही. बलात्कार माहीत असतो, तर शारीरिक, मानसिक, भावनिक आणि ऑनलाईन सुद्धा अत्याचार होऊ शकतात. मग शारीरिक अत्याचार म्हणजे काय हे सगळं आम्ही नाटक संपल्यानंतर लोकांबरोबर संवाद साधतो, तेव्हा हे आम्ही सांगतो आणि त्यांना कन्व्हिन्स करतो. तेव्हा त्यांना कळतं की हे नक्की काय आहे म्हणून. तर असं मला वाटतं की नाटक माध्यमातून तुम्ही निश्चितपणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकाल. एक नाईक मॅडमसाठी सुद्धा आपण छानपैकी टाळ्या होऊन जातो, कारण हे सगळी विधायक कार्य असतात आणि विधायक कार्याला आपल्याला सहसा तेवढं एक्सपोजर होत नाही. एनिवे थँक्यू व्हेरी मच. तुम्ही फार छान प्रश्न केला आणि अनुभव आपण शेअर करूयाच. बोला ना. मला काय म्हणायचं की जसं हे मेंटल दुसऱ्या शास्त्रामध्ये एक मेजरमेंट स्केल असतं मेंटल. आपण साधारण नेमकं हाऊ आर यू म्हणतो आणि आपण गुड एवढाच प्रश्न असतो. मग ह्याच्यात काय स्केल आहे का असं मेंटल हेल्थ मोजण्याचं, असं म्हणजे मेंटल पोझिशन कशी आहे तो एक प्रश्न आहे. दुसरा, आणि आता आपण आपलं डिस्कशन चांगलं आणि वाईट ह्याच्यावरच आपलं असतं. म्हणजे पण आता ही चांगलं आणि वाईट यातली सीमारेषा आता पुसत चालली. म्हणजे आता मद्यपान समजा एका रमणाला चांगलं आहे, एका रमणाला वाईट आहे असं पण आहे ना. मग आता हे व्यसनं पण तुम्ही म्हणता काय काय वेळेला एक स्टेटस सिम्बॉल, पिअर इश्यू असं, मग तो पण एक इश्यू आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट. मग आता याच्यामध्ये मग सायकोलॉजिस्टमध्ये वेळ गेला तरी त्याचं साईड इफेक्ट काय होणार नाही, तर ते आपण जास्त प्रमोट केलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? कारण औषधांमुळे मग त्याचे इतर साईड इफेक्ट होऊ शकतात ना. म्हणजे समुपदेशनाने जर काही प्रश्न सुटले तर ते आपल्या समाजाच्या हिताचं आहे असं वाटतं का तुम्हाला? ते विचार. कारण हे फास्ट फूड आणि होम फूड झालं ना. आता सायकॅट्रिस्ट विल बी फास्ट फूड ना. नाही, मॅडम सांगतात ना त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांचा जो इंटरव्ह्यू असतो सायकॅट्रीचा,
त्याच्यामध्ये 90% पार्ट इज ॲक्च्युली काउन्सिलिंग इन अ डिफरंट वे. दे मे नॉट कॉल इट की तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्याल वगैरे, पण मॅडम मला वाटतं करेक्ट आहे. तुमचा इंटरव्ह्यू इटसेल्फ इज मोटिवेशनल, अमुक तमुक असे खूप प्रकार असतात त्याच्यात आणि ते करतात. आणि औषधं ही मला वाटतं काही म्हणजे आता त्यांच्याकडे माणसं जर उशिरा पोचली तर औषधाला हे लागतील, पण काउन्सिलिंग हे सायकॅट्रीचा एक भाग आहेच असं मला वाटतंय. मॅडम याच्यावर बोलतील. समुपदेशन तर आम्ही प्रत्येक रुग्णाबरोबर करतोच, गरजच आहे. कारण फक्त नीट वाग म्हणून नाहीये, कितीतरी गोष्टी सांगाव्या लागतात. आम्ही फक्त एका व्यक्तीला व्यक्ती म्हणून नाही बघत, ते पूर्ण कुटुंब आम्हाला घ्यावं लागतं आणि सगळ्यांशी चर्चा करावी लागते. म्हणून समुपदेशन करायला लागलं तर मला आईवडिलांची काहीतरी वेगळं बोलायला लागेल, त्यांना कसं वागायचं आहे ते सांगायला लागतं, मुलाच्या काय अपेक्षा आहे ते बघायला लागतं, त्याला समजावं लागतं. समुपदेशन अनेक प्रकारचे असतात, ते होतच असतात. त्याबरोबर औषधोपचार कधी कधी गरजेचे असतात. कारण आपण औषधोपचार घेतलं नाही, नुसतं समुपदेशन केलं तर माझे जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, ज्याची लेवल माझ्या मेंदूत कमी झाली आहे, ते आपणहून नॉर्मलाइज होणार नाही. आणि आधीच यायलाच एवढा काळ गेलेला आहे, म्हणून त्याचं डिप्लिशन झालेलं आहे. म्हणून औषधोपचार एका विशिष्ट काळानंतर त्याची गरज असतेच. पण लोकांना वाटतं औषधं का घेऊ, मला काय झालेलं आहे, मी करू शकतो. तर आपल्या देशातनं फार संकोच आहे, एक्सेप्टन्स नाही आहे की मानसिक आजार एका शारीरिक आजारासारखाच आहे, त्याच्यात काही असं गैर नाही आहे, पण हे आपण एक्सेप्ट करत नाही. म्हणून माझ्या मनात ती भावनाच असते, ते संकोचच असतो, का म्हणून मी औषध घेऊ. तर हे कुठेतरी ह्या गैरसमजुती आहेत तर त्या आपल्याला दूर कराव्या लागतात. दुसरा काय प्रश्न होता? मेंटल स्केल. हां, तर आता अनेक स्केल्स आहेत, अनेक आहेत. म्हणजे जर मला कुठेतरी प्रमाण काढायचं आहे की नैराश्याचं प्रमाण किती प्रमाणात आहे, किंवा त्याला हे हँडल करता येत नाही असं कोपिंग स्केल्स आहेत. ह्या सगळ्या विशिष्ट प्रत्येक आजाराच्या स्केल्स आहेत. त्या माझ्यावर अवलंबून आहे, मला त्या विचारायच्या आहेत का नाही. कारण त्याच्याने मला फक्त प्रमाण मिळतं, म्हणजे स्कोअर हाय, लो, मॉडरेट. पण ज्यावेळेस मी प्रश्न विचारते आणि निदान करते, हिस्ट्री घेते, मी त्याच्यापेक्षा जास्त काय पेशंटशी बोलते, तर ते किती प्रमाणात आहे मला अंदाज मानताच येतो. असं काय स्केल आम्ही ज्यावेळेस वापरतो ते प्रमाण देण्यासाठी, म्हणजे मी रिसर्च करत असेल तर त्यावेळेस त्याचा उपयोग जास्त पडतो. पण कुठेतरी जर मला वाटत असेल की माझं डायग्नोसिस बरोबर आहे की नाही आहे आणि मला ते कन्फर्म करायचं असेल तर ते आय कॅन ऑलवेज अप्लाय अ स्केल. पण आमची हिस्ट्रीच एवढी डिटेलमध्ये असते, म्हणजे माझा 1.5 तास जातो फक्त हिस्ट्री घेण्यामध्ये की त्रास काय होतोय. त्याच्यानंतर आम्ही बोलतो आई वडिलांशी, ते वेगळं असतं. म्हणून सायकॅट्रिक हिस्ट्री इज व्हेरी लॉंग, व्हेरी डिटेल्ड. व आपल्याला बाकीच्याची काही गरज पडत नाही, निदान त्याच्यावर होऊन जातं. आणि त्यांनीच आपण सांगू शकतो की बाबा औषधोपचार गरजेचं आहे, समुपदेशन फक्त गरजेचं आहे. फार सौम्य प्रमाणात असेल, माइल्ड असेल, सुरुवात असेल तर समुपदेशनने ते होतं, मग मला औषधं द्यायची गरज नाही आहे. पण आपल्याकडे लोकच येतात इतक्या उशिरा की तो आजार एकदम क्रॉनिक झाला असतो आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं का इतर डॉक्टर त्यांना पाठवतो. म्हणजे उदाहरणार्थ की म्हणजे डायबिटीजचे आमचे जे पेशंट्स असतात त्यांना लैंगिक समस्या चालू होतात, डायबिटीजमुळे लैंगिक समस्या चालू होतात आणि मग नात्यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि मग नैराश्य येतं, मग ते आमच्याकडे येतात. अरे असं गोल गोल फिरत फिरत येतात आणि प्रत्येक आजारात आम्हाला कुठे ना कुठे मानसिक स्थिती डावललेली आहे जर आम्ही बोलायला लागलो तर आम्हाला सापडतेच. पण प्रत्येकाला आपण उपचार द्यायचा आहे, किती कुठला उपचार द्यायचा आहे, फक्त औषध उपचार द्यायचा आहे, समुपदेशनने चालेल, हे आपण डिसाईड करतो. मी या प्रश्नाचा थोडंसं पुढे देतो. प्रश्न असा आहे की जे तुमचे स्केल्स वगैरे आहेत ते नॉन सायकियाट्रिस्ट लोकांसाठी जास्त उपयोगी आहेत. माझ्या डायबिटीजच्या प्रॅक्टिसमध्ये जसं मॅडमनी आत्ता सांगितलं, लैंगिक समस्या किंवा इवन डिप्रेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यावेळेला आम्ही हे स्केल्स वापरतो.
त्याला PHQ-9 वगैरे वगैरे असे छोटे आहेत. आम्ही फक्त त्याच्यामधून प्रश्न आहेत की नाही एवढं शोधण्यापुरतं असतं. नंतर तो पेशंट सायकॅट्रिस्टकडेच जातो, कारण आम्हाला त्याचं ट्रेनिंग नाही आहे. वी शुड नॉट स्टार्ट एनी मेडिसिन, बट ॲट द सेम टाईम त्यांच्यामध्ये आहे की नाही हे प्रश्न समजायला आम्हाला याचा खूप उपयोग होतो. हे टूल्स बेसिकली, त्याला मी टूल्स हा शब्द जास्त वापरतो. हे टूल्स जे आहेत हे सगळे नॉन सायकॅट्रिक लोकांसाठी जास्त उपयोगी असतात. सायकॅट्रिकचं ट्रेनिंगच एवढं जबरदस्त असतं की तुम्हाला त्या टूल्सचं त्यांना गरजच नसते. ह्या मर्यादा लक्षात घेऊन ते टूल्स वापरता येतात आणि ते टूल्स जरूर वापरावेत इतर लोकांना. बायकांमध्ये बाळंतपणामध्ये किंवा मेनोपॉजमध्ये जी संतुलन बिघडलं जातं त्याच्यावरती काही म्हणजे कधी त्यांना ते घेण्याची गरज असते किंवा काउन्सिलिंगची त्यांना कधी गरज असते ह्या सगळ्या गोष्टीसाठी, आणि त्याच्यावरती काही औषधोपचाराने बरं होतात का समुपदेशाने तुम्ही त्यांना ट्रीट करता? दोन्ही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे समुपदेशनही करावं लागतं. कधी हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे झालेलं असतं तर मेनोपॉजमध्ये तर आपण जर हॉर्मोन्स देणार असू त्यांना तर मग ते परत नियंत्रित होतं. नाही होत ज्यावेळेस आपण हॉर्मोन्स नाही देणार आहेत, कारण आपण प्रत्येकाला देत नाही आणि मेनोपॉज एक साधारण 1.5-2 वर्ष चालतं, पण त्याच्यामध्ये मनस्थिती खूप डावलते. मग ती मनस्थिती सांभाळावी लागतेच. मग त्यासाठी आपल्याला औषधोपचार कधी कधी द्यावा लागतो किंवा त्याबरोबर समुपदेशनही करावं लागतं. पण चिडचिड इतकी होते की ते हँडल करता येत नाही आणि त्याचा परिणाम पूर्ण परिवारावर होतो. मग घरच्यांनी त्याबद्दल काय काळजी घ्यावी? तर आम्ही समुपदेशन जेव्हा करतो ना तेव्हा आम्ही घरच्यांना बोलवतो, त्यांना सांगतो की सायकॅट्रीमध्ये असं आहे की फक्त पेशंटाला त्याचा उपचार केला आणि बाय बाय नाही म्हणत. आम्हाला त्यांच्या मुलांशी बोलावं लागतं, बाकी परिवारांशी बोलावं लागतं, कोण काय बोलतंय त्याचा काय परिणाम होतोय ते बघावं लागतं. कारण त्याच्यामध्ये एक असेल जो म्हणेल गोळी घेऊ नकोस, ह्यानी तुझं वजन वाढतंय का ह्यानी तुला त्रास जास्त होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष करून मग आम्हाला बेसिकली त्यांचं समुपदेशन करावं लागतं. आणि मग तिथे ज्यावेळेस असं आढळतं की फक्त समुपदेशनाने होणार असेल तर आम्ही स्वतःच सांगतो, पण बरेचदा ते होत नाही, कारण ती चिडचिडी इतक्या स्तरावर गेलेली असते की नुसतं छान बोल तू आईशी आणि आई शांत राहील असं कधीच होत नाही. तर आपल्याला ते औषध देऊन कुठेतरी आईचा राग कमी करावाच लागतो. पण हा कार्यकाळ किती असतो? म्हणजे नाही, आपण वेळेवर आलो ना उपचारासाठी तर मग आपल्याला फार जास्त दिवस घ्यावे लागत नाही. तर आम्ही आता जर एक एपिसोड असेल, समजा नैराश्याचा एपिसोड असेल, 15 दिवसात मला माझ्यामध्ये बदल दिसला की मी चिडचिडी झाली आहे, मला रागच खूप येतोय, मला बरंच वाटत नाही, मी रडतेय, तर मी त्वरित गेले तर मला फक्त 6 महिने उपचार घ्यावा लागतो. कारण 3 महिने लेवल्स स्टेबिलाइज व्हायला लागतात. आपल्याकडे कसं आहे मानसिक ह्याच्यामध्ये ब्रेनमध्ये केमिकल्स आपल्या त्याचं प्रमाण वाढण्यासाठी टाईम लागतो. जसं मला हिमोग्लोबिन, माझं रक्त कमी आहे आणि मला हिमोग्लोबिनची औषधं घेतली तर मला ते 3 ते 4 महिने घ्यावे लागतात, ज्याच्यानंतर माझं हिमोग्लोबिन 1% का 2% वाढतो. मी आज घेतले की लगेच पुढच्या आठवड्यात माझं हिमोग्लोबिन वाढत नाही, कारण हे आपला शारीरिक ढाचा तसा आहे. तर म्हणून मला तेवढा काळ औषध घ्यावं लागतं. आणि जर मी 15-20 दिवसात जर मला माझ्यामध्ये बदल जाणवला आणि मी उपचारासाठी गेले तर 6 महिन्यापेक्षा जास्त मला घ्यावंच लागत नाही. आम्ही 6 महिने देऊन टेपर करून बंद करतो. पण आपल्यात मुळात लोक येतातच 4 वर्ष अंगावर काढून, ते अवेअरनेस नसल्यामुळे ते अंगावर काढून येतात. मग तुम्ही आता आजार ज्यावेळेस क्रॉनिक होतो, म्हणजे इतका वेळ चाललाय, मग त्याचा रिस्पॉन्स त्या औषधाला तशाच प्रमाणात नसतो, हे आपण विसरतो. आपल्याला वाटतं की सगळं लगेच बरं व्हायला पाहिजे. एनिवे, आपण तासाभराची मुलाखत ठरवली होती, 6:15ला सुरुवात केली, आता 8 वाजलेत, जवळपास 8 वाजलेत. त्यामुळे ही मुलाखत किती रंगली हे आपल्याला आपोआपच कळलं. वेगळं काही सांगायचं कारण नाही. एक गोष्ट आहे, आजच्या सगळ्या मुलाखतीमध्ये मला एक गोष्ट कळली
मन ठेवा रे प्रसन्न. बरोबर. बाकी काही सगळ्या गोष्टी आपोआप झाल्या. कारण मीच आता म्हटलं, डिप्रेशन, त्याच्यामुळे झालेले स्ट्रेस हॉर्मोन्स वाढणं, त्याच्यानंतर शुगर, ब्लड प्रेशर सगळं वाढणं, या सगळ्याचा कुठेतरी आता परिणाम होतो. मेन समस्या जी आजची आहे ती समस्या अशी आहे की आपला देश प्रगती करतोय असं आम्ही म्हणतोय, पण आपला हॅपीनेस इंडेक्स किती आहे, आनंदाचा त्याचा जो पॉईंट असतो तो कमी होतोय. आपण मागे 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 जातोय जगाच्या. म्हणजे प्रगती म्हणजे काय होतंय, मोठं शून्य. शेवटी जर मन तुमचं सुखी नसेल तर काही होऊ शकत नाही. 12वीच्या परीक्षेआधी ज्या मुलाला वडापाव गोड लागत नाही, तो म्हणजे श्रीखंडपुरी गोड लागत नाही, तोच मुलगा 12वीची परीक्षा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी वडापाव पण श्रीखंडपुरीसारखा खातो. इतकं मानसिक शास्त्राचं त्याचा महत्त्व आहे. आपण दुर्दैवानं हा महत्त्व मान्य करत एक तर नाही किंवा त्याच्याशी काही करत नाही. तर आज तुमच्या ह्या मुलाखतीमुळं लोकांचे थोडे डोळे उघडले असतील तर त्यांना नीट बघता येईल. ते आहे ना, उघडा डोळे बघा नीट, तसं आपण थोडं तरी आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे नीट बघायला पाहिजे. तुम्ही आज इथं आलात, मुलाखत इतकी छान रंगवलीत की कोणाला घड्याळाकडे बघायची इच्छाच नाही झाली. त्याबद्दल ग्रंथाली, प्रतिमांगण आणि आरोग्याचे कॅप्सूलतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अशाच आमच्यावर विश्वास ठेवतो. मुलाखत संपल्याचं मी आता डिक्लेअर करतो, जाहीर करतो.